नमस्कार मित्र हो. स्मृतींची चाळता पाने या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खूप बरं वाटलं. 4 ही तशी लवकरची वेळ आहे तरी देखील आपण वेळावर हजर राहिलात. आणि माझं देखील कार्यक्रमाची पद्धत असते, सगळ्यांना माहिती आहे की कार्यक्रम वेळेत सुरू असतो. म्हणजे ज्यावेळी हॉलमध्ये कार्यक्रम असतो त्यावेळी 5:30 म्हणजे 5:30, 6 म्हणजे 6. कारण कसं होतं, जे वेळेवर आलेले असतात त्यांच्यावर अन्याय होतो कार्यक्रमासाठी जर कोणाची वाट बघत राहिली तर तसं कधीही केलं जात नाही. आम्ही कार्यक्रम वेळेत सुरू करतो. बरं वाटलं आपण इथे आलात. सध्या कसं आहे, लॉकडाऊन असल्यामुळे सगळ्यांना वेळ आहे. म्हणजे वक्त्यांना देखील भरपूर वेळ आहे आणि श्रोत्यांना देखील भरपूर वेळ आहे. त्या वेळामध्ये असं एक मनात आलं की स्मृतींची चाळता पाने हे कार्यक्रमाला नाव देण्याचं अशासाठी मनात आलं की गेली 52 वर्ष ही कारकीर्द माझी झाल्यानंतर पडल्या असं वाटायला लागलं की ह्या प्रदीर्घ कालखंडामध्ये हजारो व्यक्तींची ओळख झाली, त्यांच्याशी संपर्क आला. आणि ह्या हजारो व्यक्ती सगळ्या स्तरातल्या होत्या. म्हणजे आपले उद्योगपती श्री JRD टाटा यांच्यापासून लेखक श्रीना पेंडसे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे, सगळ्या मोठ्या माणसांपासून रस्त्यावरती फुलांचा गजरा करणाऱ्या माणसापर्यंत सर्व प्रकारच्या माणसाशी संबंध आला. आणि त्यांच्याकडनं प्रत्येकाकडनं बरं का मी खूप काही शिकलो. प्रत्येकाकडनं खूप शिकण्यासारखं असतं. त्यावेळी असं मनात विचार आला की हे सगळं नेहमी माझी भाषणं असतात, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, कॅशलेस व्यवहार, ते सगळं सोडून एक अनौपचारिक गप्पा मारायचा मूड मनात आला परवापासून. म्हणून 2 कार्यक्रम जे आधी केले ते थोडे आर्थिक स्वरूपाचे होते. पण आज असं म्हटलं की केवळ आपण गप्पा मारून, म्हणून या ठिकाणी हा स्मृतींची चाळता पाने. यामध्ये माझं असं काही नाही आहे. या 52 वर्षाच्या कालखंडामध्ये जी माणसं भेटली ना, तर त्यांच्याबद्दल हजारो माणसं आहेत. पण जसजसं आठवेल तसतसं म्हटलं आपण काहीतरी बोलू म्हणून. आणि ह्या कार्यक्रमाला विषयाचं काही बंधन नाही आहे, वेळेचं बंधन नाही. पण साधारणपणे 1.25 तास एवढं आपण बोलू. आणखी कधी वाटतं तर परत देखील बोलता येईल. या कार्यक्रमाला माझे मित्र प्रसाद कुलकर्णी देखील आहेत. आनंद यात्रा त्यांचा मोठा कार्यक्रम असतो. अशोक पाध्ये देखील आहेत. प्रसाद कुलकर्णीजीबरोबर मी अनेक कार्यक्रम एकत्र केले आहेत सकाळ दैनिकाच्या माध्यमातून. आणि त्यानिमित्ताने खूप आम्ही जवळ आलो आणि त्यांच्याबद्दल मी नंतर बोलेन. पण अतिशय एक चांगल्या व्यक्तिमत्वाची ओळख झाली त्यांच्या सकाळमुळे प्रसाद कुलकर्णींची. आणि मराठीमध्ये शुभेच्छा पत्र ही जी संकल्पना आहे ना, ती प्रसाद कुलकर्णींनी रुजवली. अतिशय सुंदर कवी देखील आहेत ते. असो, तर मी आता म्हटलं तसं ना, JRD टाटापासून सगळ्या प्रकारच्या माणसांशी मी भेटलो. तर काही लोक मला असे विचारतात की ह्या सगळ्या मंडळींना तुम्ही भेटलात कसे, तुमची भेट कशी काय झाली त्यांच्याशी. मित्र, ह्याला एकमेव उत्तर आहे की ह्या सगळ्या मंडळींना भेटण्याची जी किल्ली होती ना, ती किल्ली म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि CDSL. याचं कारण असं आहे की कोणालाही भेटायला जायचं ना, तर पहिल्यांदा आपण म्हणजे मी त्यांना फोन करायचा, मी चंद्रशेखर ठाकूर बोलतो आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधून. इंग्रजीत असेल तर आय एम चंद्रशेखर ठाकूर फ्रॉम बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, आणि त्यानंतर फ्रॉम CDSL. तर होतं कसं, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे नाव एवढं मोठं असल्यामुळे ना, मनुष्य निदान ऐकून तरी घेतं. नाही तर नुसतं चंद्रशेखर ठाकूर बोलतं आहे, कोण चंद्रशेखर ठाकूर, असं ते होतं. पण फ्रॉम बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हटलं ना की निश्चितपणे एक वजन येतं. मग मनुष्य निदान ऐकून घेतो. पुढे वेळही म्हणजे ते भेटीची ते सगळं होतं. आता तुम्हाला उदाहरण सांगायचं ना, तर सुद्धा लेखक ह्याला ज्यावेळी मी भेटलो, खूप वर्ष झाली, ते माहीमला राहत होते. तर त्यांना ज्यावेळी मी भेटलो ना, त्यावेळी मी असाच फोन केला, सर म्हटलं मी चंद्रशेखर ठाकूर बोलतो आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधून. तर ते म्हणाले हां बोला. म्हटलं मला सर 10 मिनटं फक्त आपल्याला भेटायचं आहे. मला म्हणाले चंद्रशेखर, त्या स्टॉक एक्सचेंजमधलं वगैरे मला काय कळत नाही. हां या तुम्ही, स्वागत आहे तुमचं, पण त्या स्टॉक एक्सचेंजमधलं मला काय कळत नाही. नमस्कार, ज्योतिष सावंत इथे आले आहेत. त्यांच्याबद्दल बरंच बोलण्यासारखे मी कार्यक्रमामध्ये बोलेन. ज्योतिताई, स्वागत तुमचं. तर पेंडसे साहेब मला म्हणाले की ठाकूर मला शेअर बाजारातलं काय कळत नाही. म्हटलं नको, मला 10 मिनटं तुमच्याशी बोलायचं आहे वेगळ्या विषयावरती. म्हटलं कधी येऊ. म्हणजे कधीही या संध्याकाळी, मी घरीच असतो. मग एके दिवशी संध्याकाळी मी त्यांच्या घरी गेलो माहीमला.
तर गेल्यावर परत म्हणाले की ठाकूर मला शेअर बाजारामधलं काहीही कळत नाही. म्हटलं साहेब मला नाही तुमच्याशी त्या विषयावरती बोलायचं आहे. त्यांना मी सांगितलं की म्हटलं तुमचं गारंबीचा बापू त्यानंतर गारंबीचा बापू कंबरी वाचली आणि ते वाचल्यावर मला इतकं अस्वस्थ वाटलं ना की ती अस्वस्थता म्हणजे एका प्रकारे यश आहे ते नाटकाचं आणि कादंबरीचं. म्हणून मला वाटलं आपल्याला भेटावं आणि माझ्या भावना व्यक्त कराव्यात. खूप बरं वाटलं त्यांना आणि मी त्यांना 10 मिनटं म्हटलं होतं, पण एवढ्या मोठ्या मनाचे उमदेग्रस्त त्यांनी माझ्यासाठी 1.5 तास दिलं. म्हणजे 1.5 तास ते बोलत होते आणि मी मंत्रमुग्ध झाल्यासारखं ऐकत होतो. त्यांना प्रश्न विचारत होतो माझ्या बालबुद्धीप्रमाणे, पण 1.5 तास अक्षरशः ती पर्वणी होती माझ्यासाठी. त्यांनी मला 3 पुस्तकं दिली, त्यांचं नाटक कादंबरीची अगदी स्वाक्षरी करून दिली त्यांनी ती पुस्तकं. तो एक सुखद आठवण होती ती. तर अशा प्रकारे अनेक लोकांशी संपर्क आला. त्याचं श्रेय सगळं म्हटलं ना की ते कोणाला भेटायचं असेल तर हमखास किल्ली म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि CDSL संस्था मोठी असते, त्यामुळे कसं मनुष्य ऐकून देखील घेत असतो. आणि सगळ्या प्रकारची मंडळी भेटली, अगदी प्रत्येक मध्यम स्तरातली खालच्या स्तरातली. आता मी तुम्हाला उदाहरण सांगितलं हे JRD टाटांचं. 1970 साली काहीतरी कॉन्फिडेन्शियल स्वरूपाचं काम होतं. मला काही मंडळी विचारतात JRDना तुम्ही कसे भेटले. साधी गोष्ट आहे, त्यावेळी मी लहान होतो, 21 वर्ष वय होतं, नुकताच BScला लागलो होतो आणि एक काहीतरी कॉन्फिडेन्शियल स्वरूपाचं काम होतं की ज्याचं बाहेर बोभाटा व्हायला नको होता. तर त्यामुळे JRD टाटा आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष फिरोज जीजीभाय आणि आमच्या डिपार्टमेंटचे एक ग्रस्त ऑफिसर आणि मी असे चौघे त्यांना भेटायला गेलो होतो. आणि ते अतिशय गुप्त स्वरूपाचं काम असल्यामुळे त्याचं बाहेर बोभाटा व्हायला नको आणि मी ज्युनियर होतो, मला काही कळत नव्हतं, फक्त टायपिंग करायचं होतं. माझं काम फक्त टायपिंग करायचं एवढंच होतं. तर ते जे काय बोलत आहेत ते बाहेर त्याचं बाबरा होऊ नये ते मी काय कोणाला सांगणार, मलाच काय कळत नव्हतं. तर अशा कारणामुळे त्यांच्याशी जायचा योग आला JRD टाटा साहेबांशी. आणि मी बघितलं इतके म्हणजे सुसंस्कृत आणि उमदेग्रस्त. आम्ही गेल्यावरती म्हणजे मी त्यांच्याबरोबर गेलो होतो, पण आमचे BScचे चेअरमन जीजीभाई साहेब गेल्यावरती JRD उठून राहिले, आम्ही सगळे बसल्यावर मग बसले, कार्यक्रम संपल्यावरती केबिनपर्यंत सोडायला आले. म्हणजे इतका मोठी माणसं किती मोठी असतात ना, तो एक अनुभव घेतला. आणि खालच्या स्तरापर्यंत म्हणजे तुम्हाला सांगतो की रस्त्यावरती मोगऱ्याच्या फुलांचे गजरे करणाऱ्या माणसापर्यंत सगळ्यांना मी भेटलो. आणि त्या आठवणी सगळ्या इतक्या आहेत ना, काय काय बोलू किती किती बोलू असं होतं. त्यामुळे जसं सुचेल तसं मी बोलत जाईन. मी सुरतला गेलो होतो मध्यंतरी, झाली त्या गोष्टीला 15 वर्ष झाली. सुरतला गेलो होतो, एक कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम किती वाजता होता, शेअर बाजाराचं व्याख्यान रात्री 9 वाजता. कारण कसं आहे तिकडे सगळे व्यावसायिक ते व्यवसाय झाल्यावरती येणार हो कार्यक्रमाला, धंदा बंद करून कोणी येणार नाही. तर आम्ही तिथे गेलो आणि 9 वाजता कार्यक्रम सुरू झाला. तो 11पर्यंत चालला होता, त्यानंतर 11:30ला नाश्ता बिस्ता होता. तर मीच सकाळीच गेलो होतो सुरतला, त्यामुळे दिवसभर मी लॉजवरती एकटाच होतो, मला काही काम नव्हतं. तर जे आयोजक होते तिथले ते मला म्हणाले की ठाकूर तू काय करणार. म्हटलं काय नाही, लॉजवरती आराम करणार. तर म्हणाले इथनं जवळच एक अंबामाता मंदिर आहे, तिकडे पाहिजे तर जाऊन ये, बघण्यासारखं आहे मंदिर. मग त्यांनी सांगितलं असं ते अमुक रस्त्याने जा. ते म्हटलं ठीक आहे. मी साधारण एक 4 वाजता निघालो आणि त्या रस्त्याला लागलो. मी फक्त त्या आयोजकांना मी विचारलं नव्हतं की किती वेळ लागेल म्हणून. त्यांनी मला रस्ता सांगितला होता अमुक ठिकाणी, तिथनं सरळ चालत जा. तर त्यांनी वेळ किती लागला मी विचारलं नाही, त्यांनी सांगितलं नाही. मी खाली उतरून रस्त्याला लागल्यावरती विचारायचं बा किती वेळ लागेल, तर कोणी रस्त्यात चिटपाकरू देखील नाही. मग थोडं मी चालल्यावरती तिथे एक नवरा बायको मोगऱ्याच्या फुलांचा गजरा करत बसल्या होत्या. 2 जणं मोगऱ्याच्या फुलांची ते वेणी गजरा म्हणतो आपण, ते करत बसली होती. तर त्यातल्या पुरुषाला मी विचारलं कि भाई साहब मुझे अंबा माता मंदिर जाना है, कितना समय लगेगा. मुझे अंबा माता मंदिर जाना है, कितना समय लगेगा. त्यांनी माझ्याकडे नुसतं बघितलं, काही बोलले नाही. मी पुन्हा त्यांना प्रश्न विचारला, साहेब मैंने अंबा माता मंदिर जाने का है, कितना समय लगेगा. तरी ते काही बोलले नाही. तर मला काय वाटलं आपण गुजरातमध्ये आलो आहोत, ह्याला हिंदी कळत नसेल, गुजराती भाषा कळत असेल. मला गुजराती येतं, कारण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 1986पर्यंत अधिकृत भाषा गुजराती होती, त्यामुळे मला गुजराती येतं बोलायला. मी त्याला तोच प्रश्न गुजरातीतनं विचारला, भाई श्री મને અંબા માતા મંદિર જવું છે, કેટલી વાર લાગશે. तरी त्यांनी काही उत्तर दिलं नाही. मग म्हटलं जाऊ दे, कदाचित ऐकण्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, आपल्याला रस्ता तर माहिती आहे, म्हटलं जाऊ चालत.
तर साधारणपणे मी 100 मीटर चालत चालत पुढे गेलो. त्या माणसाने मला जोरात हाक मारून परत बोलवलं. मला म्हणाला, भाईलाल अय्या हो तो जे भाई साहब इधर आओ. परत मी मागे गेलो. तेवढा त्याच्या पानामध्ये तोंडामध्ये पानाचा तोबरा भरलेला होता. बाजूला बायको पण होती. दोघंजणं ती गचरे विणत होती. तर मला त्यांनी विचारलं, आपको अंबा माता मंदिर जाने का है ना, आपको अंबा माता मंदिर जाने का है ना. म्हणजे म्हटलं हिंदी येतं. म्हटलं हां. मला म्हणतो, आपको 10 मिनिट लगेगा, आपको 10 मिनिट लगेगा. मग त्याला म्हटलं, गृहस्था मी तुला 2 वेळा हिंदीतून विचारलं, 1 वेळा गुजरातीतून विचारलं. आपको मैंने 2 बार पूछा, फिर भी आपने जवाब नहीं दिया. अभी मुझे वापस बुला के जवाब देते हो, क्या बात है भाई. तर त्यांनी मला काय सांगावं. तो मला म्हणतो, मेरे को क्या मालूम आपका चलने का स्पीड क्या है, ये स्पीड से 10 मिनिट लगेगा. ते आपण नेहमी अनुभव घेतल्याशिवाय बोलत असतो. त्यांनी अनुभव घेतला की या माणसाच्या चालण्याचा वेग काय आहे आणि त्या वेगाप्रमाणे म्हणाला 10 मिनिटं लागतील. अर्थात कसं आहे, त्याला कळलं असेल हे काही मोठं तत्त्वज्ञान म्हणून नव्हे, त्याला कळलं असेल बाहेर आलेला माणूस आहे, थोडीशी फिरकी घ्यायची म्हणून तो म्हणाला असेल. पण कुठेतरी माझ्या मनात खुणगाट घातली की आपण उगीच अनेक वेळा अनुभव न घेता बोलत असतो, हा तसो आहे तो तसा आहे. आपल्याला कुठे माहिती असतो तो कसा आहे तो. तर अशा प्रकारे खूप माणसं मला भेटली आणि सगळ्या स्तरातली म्हटलं तसं की अगदी उदाहरण द्यायचं झालं तर मधल्या 2 महिन्यापूर्वी या लॉकडाऊनच्या थोडंच आधी मी ठाण्याला गेलो होतो. ठाण्याला तिथे गेलो होतो. त्या ब्रह्मांड कॉम्प्लेक्समध्ये ज्येष्ठ नागरिक संघातमध्ये व्याख्यान होतं. तर तिथे एक भगिनी भेटल्या. त्यांचं नाव सौ मनीषा पेंडुरकर, मनीषा पेंडुरकर नावाच्या. त्या तिथे भेटल्या होत्या आणि नंतर गप्पामध्ये कळलं की त्या माझ्याच शाळेच्या माजी विद्यार्थिनी. माझी शाळा देवगडला, देवगड हापूस सगळ्यांना माहिती आहे. तर ते देवगडचं शेठ मोफतलाल गगलबाई हायस्कूल ही माझी शाळा, त्या शाळेच्या त्या विद्यार्थिनी नंतर कळलं. पण मी मुद्दाम त्यांचा उल्लेख का करतो आहे की त्यांचं वैशिष्ट्य असं, त्यांच्याकडे स्मार्टफोन आहे. मनीषा पेंडुरकरांच्याकडे स्मार्टफोन आहे पण ते त्या वापरत नाहीत. मी म्हटलं का हो. तर त्यांनी जे उत्तर दिलं ना, खरोखर अंतर्मुख करायला लावणारं होतं. त्या म्हणाल्या की व्हॉट्सअप, फेसबुक, इंटरनेट हे सगळं आलं ना की मग लहान मुलं नातवंड ते घेऊन खेळत बसतात आणि त्यांचे डोळे खराब होतात. आता कसं असतं की ही मुलं आहेत ना, ती आईवडिलांचा मोबाईल घेत नाहीत म्हणजे आईवडील देणार नाही, तो दम देतात. आई मारेल, वडील मार देतील. आजी म्हणजे लोण्याचा गोळा, ती रागू शकत नाही, मारता देऊ शकत नाही. त्यामुळे आजीजवळची, त्यामुळे आजीचा हमखास मोबाईल मुलं घेतात. तर तो घेऊ नये, त्याच्यावर खेळू नये, त्यांचे डोळे खराब होऊ नयेत म्हणून त्या बाईंनी स्वतः हे घेतलं नाही. किती बघा विचार आहे. मला सांगा आपल्यापैकी किती माणसं आहे व्हॉट्सअप किंवा इंटरनेट, फेसबुकशिवाय राहतील. तो जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे आता सध्या. तर अशा प्रकारची माणसं खूप भेटली आणि मग मला असं वाटलं की कुठेतरी त्याबद्दल बोलावं म्हणून. आता हे बोलताना मगाशी मी म्हटलं की 52 वर्ष मी काम केलं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये. तर अग्रपूजेचा मान म्हटला ना तर स्वर्गीय फिरोज जीजीभाई. आपल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा जो टॉवर आहे ना 28 मजल्याचा, त्या टॉवरला नाव दिले जीजीभाई टॉवर्स. तर ते स्वर्गीय फिरोज जीजीभाई हे त्या काळामध्ये, म्हणजे मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट 55 वर्षापूर्वीची, त्यावेळी ते अध्यक्ष होते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे आणि ते 1980 साली वारले. त्यांचं नाव त्या टॉवरला दिलेलं आहे. ते जीजीभाई साहेबांचं वैशिष्ट्य असं होतं की ते काळा घोडा आहे ना फोर्टमध्ये, तिथे एस्प्लेनेड मेन्शन म्हणून आहे बघा, मध्यंतरी मोडकळीला आलेली, पेपरामध्ये खूप आलं होतं. तिथे ते राहायचे आणि तिथनं 10 मिनिटावरती स्टॉक एक्सचेंज. ते चालत यायचे रोज तिथून. गाडी नव्हती, काही नव्हतं. अतिशय डाऊन टू अर्थ मनुष्य, बोलायला साधे, काही बडेजाव नाही आणि कमालीचे प्रामाणिक, निस्वार्थी, सज्ज, निरलस. आणि त्यांची स्टॉक एक्सचेंजमध्ये, शेअर मार्केटमध्ये काही गुंतवणूक नव्हती कारण ते म्हणत की आपण इथे काम करतो, अनेक प्रकारची माहिती आपल्याकडे असते, त्याचा दुरुपयोग कोणी करू नये म्हणून इथे काम करणाऱ्या माणसांनी काही करायचं नाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक. आणि त्या पद्धतीतला मी वाढलेला असल्यामुळे मी स्वतः करत नसते आणि अजूनही करत नाही. तो गोष्ट वेगळी, आज तो विषय नाही. पण ज्यावेळी मी 1967 साली जॉईन झालो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला आणि त्याच वर्षी भूकंप झाला मुंबईमध्ये, आपल्याला सगळ्यांना आठवतं. म्हणजे कोयनेला भूकंप झाला मोठा, त्याचे प्रतिध्वनी मुंबईत उमटले. आणि त्याचवेळी आता जो टॉवर आहे जीजीभाई टॉवर, तर तो 28 मजल्याचं टॉवर बांधण्याचं जे आराखडा आहे तो काढण्यापासूनची प्राथमिक तयारी चालली होती आणि नेमका त्याचवेळी भूकंप झाला. आणि तो पहिली वेळ होती मुंबईमध्ये भूकंप व्हायची असा मोठा. मग ते आर्किटेक्ट होते ना चंद्रकांत पटेल म्हणून, त्यांनी असा विचार केला
की उद्या जर मुंबईला भूकंपाची मालिका सुरू झाली आणि जर भूकंप झाला तर आपण जो टॉवर बांधतो त्याचं काय होईल. आणि 28 मजल्याचा एक टॉवर पडला ना, आजूबाजूच्या 10 बिल्डिंग झोपवेलं. म्हणून त्यांनी संपूर्ण जो ढाचा होता ना, आराखडा, तो त्यांनी सगळा बदलून टाकला की जेणेकरून मोठा साधारणपणे 7 ते 8 रिश्टर स्केल एवढ्या भूकंपाला तग देईल अशा प्रकारची ती बिल्डिंग त्यांनी बांधायची, म्हणजे त्याहीपेक्षा जास्त. आणि सगळा आराखडा बदलला त्यांनी आणि तसं त्यांनी सुरू केलं की ही बिल्डिंग भूकंपाला समर्थपणे तोंड देईल. मित्र, 1967 नंतर असा मोठा भूकंप मुंबईत झाला नाही, पण त्यासाठी त्यांनी जी काळजी घेतली होती आर्किटेक्ट चंद्रकांत पटेलनी, ती कारणी लागली कधी 1993 साली, ज्यावेळी RDXचा बॉम्बस्फोट झाला BSC बिल्डिंगमध्ये. आणि त्यामध्ये BSC बिल्डिंगला काही झालं नाही, म्हणजे बिल्डिंग पडली नाही, काही थोडं नुकसान झालं जिथे बेसमेंटला स्फोट झाला तिथे. पण एवढी दूरदृष्टी त्या माणसाची होती, तर भूकंपाला तोंड द्यायसाठी बांधलेला टॉवर शेवटी बॉम्बस्फोटाला तोंड द्यायला लागलं. पण मला खरंच त्यांचे आभार मानावेसे वाटतात चंद्रकांत पटेलांचे की त्या वेळी त्यांनी अशी योजना करून त्या आराखडा काढला म्हणून. आणि स्टॉक एक्सचेंजच्याबद्दल बोलायचं तर खूप माणसं ह्याशी संबंध आला. दुसरे आमच्या स्टॉक एक्सचेंज हे जीजीबाई साहेब गेल्यानंतर MR मैया साहेब म्हणून होते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. ते सुद्धा अतिशय साधे, म्हणजे त्यांच्याकडे गाडी पण नव्हती, ते ट्रेनमधनं यायचे. नंतर मग BSCने त्यांना गाडी दिली. पण ते सुद्धा इतके निस्वार्थी आणि साधे तर होतेच, पण भयानक प्रामाणिक आणि सात्विक मनुष्य. सात्विक हा शब्द त्यांना योग्य पडेल त्यांच्यासाठी, की ते ज्यावेळी रिटायर्ड झाले ना MR मैया साहेब, त्यावेळी आम्ही सगळ्या स्टाफनी वर्गणी काढून त्यांना एक छानशी गणपतीची तस्वीर दिली. आता ही तस्वीर तर घरी घेऊन जाणार, आठवण म्हणून ठेवणार. तर ती तस्वीर देखील ते ग्रस्त घरी घेऊन गेले नाहीत, ती तस्वीर देखील त्यांनी तिथेच ठेवली. आणि आज जो BSCचा हॉल जो आहे ना, त्या हॉलमध्ये ती मोठी गणपतीची तस्वीर लावलेली आहे. ती आम्ही त्यांना दिली होती स्टाफने, प्रेमाने. म्हणजे इतका प्रामाणिक मनुष्य कुठे भेटणार सांगा. ते घरी घेऊन गेले असं काय अडचण नव्हती, आम्ही व्यक्तिगत स्वरूपात म्हणून त्यांना दिली होती. तर अशी अनेक माणसं भेटली या सगळ्या कालखंडामध्ये. आणि मग असं वाटतं की त्याबद्दल आपण बोलावं म्हणून. तर स्टॉक एक्सचेंज म्हटलं ना की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो तो पैसा, कारण शेअर बाजार म्हणजे पैशाचे खाण असं लोकांची समजूत असते. ती खरी का खोटी मी बोलत नाही, पण समजूत लोकांची असते अशी. तर ह्या पैशाबद्दल ना आपले नाटककार बाळ कोलटकर त्यांनी खूप छान लिहिलं आहे पैशाबद्दल. त्यांचं एक नाटक होतं बघा, लहानपण देगा देवा. त्या लहानपण देगा देवा नाटकामध्ये त्यांनी एक पद लिहिले. ते पद म्हणता येत नाही, ते गद्य काव्य कम संवाद असंच होतं ते, पण खूप छान आहे त्यांनी लिहिलं पैशाबद्दल. ते काय म्हणतात, संसाराचं नाटक म्हणजे बुद्धिबळाचा डाव, संसाराचं नाटक म्हणजे बुद्धिबळाचा डाव, पटावरच्या सोंगट्या पैसा त्याचं नाव. माणसाकडे पैसा जास्त झाला की माणूस श्रीमंत होतो, श्रीमंत झाला की पैसा लपवतो. पैसा कमी झाला की माणूस गरीब होतो, गरीब झाला की दारिद्र्य लपवतो. पूर्वी उघडं पडायला पितळ होतं, आता म्हणे सगळीकडे स्टेनलेस स्टीलचा जमाना. अंग पोलादी रंग चांदीचा, आतून बाहेरून पांढरा. बाजारात गेलं तर मोडीच्या भावात देखील कोणी विचारत नाही, तोच भाव प्रतिष्ठेचा बाजारात. उगाच कशाला डौल हवा दुसऱ्याच्या टाळक्यावर छत्री धरण्याचा. प्रत्येकजण त्याच परिस्थितीच्या पावसात भिजतो आहे, प्रत्येकजण त्याच परिस्थितीच्या पावसात भिजतो आहे. किती छान दिलं. आता हे मी तुम्हाला सांगितलं, बाळासाहेब कोल्हटकर ह्याच्यापेक्षा कितीतरी त्यांची ती विशिष्ट ओघवती शैली होती, त्याच्यात ते म्हणत असत. पण ह्या पैशाबद्दल सांगायचं झालं तर लोक शेअर मार्केटमध्ये येतात, पण खूप असे अनुभव घेते. म्हणजे पैसे मिळाल्याचेही, पैसे गेल्याचे, लोकांचे अनुभव, माझे नाही, कारण माझी इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये नाही. पण काही असे अनुभव चटका लावणारे होते. तुम्हाला सांगतो, 2003 साली मी सांगलीला गेलो होतो व्याख्यान द्यायला. माझे व्याख्यानं शेअर बाजारावरती असतात तिथपासून. तर शेअर बाजारावरती व्याख्यान द्यायसाठी मी सांगलीला गेलो होतो 2003 साली. ते कार्यक्रम संपल्यावरती एक गृहस्थ भेटायला आले होते. ते पेशाने निवृत्त शिक्षक होते. त्यांची अडचण अशी होती, मला ते घेऊन आले होते सगळी कागदपत्र. त्यांच्याकडे एका कंपनीचे 400 शेअर्स होते सर्टिफिकेट स्वरूपामध्ये. त्यावेळी पूर्वी कसं शेअर सर्टिफिकेट्स असतात कागदी, नंतर मग डिमॅटचा जमाना आला 1996ला. तर 2003 साली त्यांच्याकडे ती जुनी शेअर सर्टिफिकेट्स होती घेतलेली. 400 शेअर्सची सर्टिफिकेट्स होती, 50 रुपयाला घेतली होती, म्हणजे एकूण 20,000 रुपयाला त्यांनी ते शेअर्स घेतलेले होते. तर ते घेऊन आले माझ्याकडे. मला म्हणाले शेअर्स आहेत, विकायचे आहेत, पण कोणी विकायला घेतच हातच लावत नाही. ब्रोकर लोक सांगतात की चाचाजी ये शेअर सर्टिफिकेट अब नहीं चलता है. तो म्हणाले, मला धक्का बसला की मी 6 वर्षापूर्वी घेतले 20,000ला, आता चालत नाही म्हटल्यावरती त्याचे कवडीमोल झालं ना भाव.
तर त्या वाईट वाटलं त्यांना. तर त्यांना म्हटलं सर असं काही नाही आहे, चालत नाहीत, म्हणजे शेअर सर्टिफिकेट विकली जात नाहीत. त्याला मार्ग असा आहे, सांगलीमध्ये डीमॅट अकाउंट उघडण्याची सोय आहे. तुम्ही एखाद्या त्यांना नावं सांगितली, तिकडे जा, डीमॅट अकाउंट उघडा, शेअर सर्टिफिकेट डीमॅट करा आणि मग विकू शकता. ते म्हणाले किती वेळ लागेल हे व्हायला? म्हटलं साधारण 1 तास 1 महिना लागेल. खुश झाले ते. मग सगळं त्यांना मार्गी लावून दिलं. पण ते म्हणाले ह्याचे मला किती पैसे मिळतील? तर 2003 साली त्यांनी घेतले होते 1997ला आणि 6 वर्षांनी, म्हणजे 2003ची गोष्ट. तर त्यावेळी मी सहज इंटरनेटला बघून सांगितलं, म्हटलं ह्याचा आता भाव 150 आहे, म्हणजे तुम्हाला 60,000 मिळतील. ते शिक्षक खूप खुश झाले. म्हणाले बरं झालं, मला पैशाची गरज होतीच, माझ्या मुलीचं लग्न आहे आणि हे चांगलं आहे हो. म्हणाले ठाकूर तुमचं शेअर बाजार, हे जर मी 20,000 किसान विकासमध्ये ठेवले असते तर 6 वर्षांतर किती झाले असते? 20चे 40,000 झाले असते. इथे तिप्पट झाले 60,000. ते खुश झाले. इथे म्हणजे तिप्पट झाले, शेअर बाजार चांगला आहे. पण माझ्या डोक्यात वेगळीच चक्र चालू झाली होती. मी त्यांना म्हटलं हो सर, तुम्ही खूप उशिरा मला भेटलेत, तर 3 वर्ष आधी मला भेटले असतेत ना, म्हणजे 2000 साली, तर देखील मी तुम्हाला हाच सल्ला दिला असता जो आत्ता देतो आहे. काय की डीमॅट अकाउंट उघडा, शेअर्स डीमॅट करा आणि मग विका. पण जर 3 वर्षापूर्वी म्हणजे 2000 साली जर तुम्ही हे शेअर्स डीमॅट करून विकले असतेत ना, तर तुम्हाला त्यातून इतके पैसे मिळाले असते की तुम्ही तुमच्या एका मुलीचं नव्हे, वर्गातल्या सगळ्या मुलींची लग्न लावून दिली असती आणि त्यांच्या पालकांचे आशीर्वाद घेतले असते. ते म्हणाले असं कसं? अहो म्हटलं 2000 साली हे जे तुमच्याकडे शेअर्स आहेत ना, त्या शेअर्सची किंमत किती होती? 28 लाख रुपये, 28 lakhs. म्हणजे 20,000चे 60,000 झाले म्हणून ते खुश आहेत. पण मधल्या काळामध्ये 20,000चे 28 लाख झाले होते, कारण त्यावेळी शेअर्सचा भाव 7,000 रुपये होता एका शेअरला आणि 400 शेअर्स होते. म्हटलं गणित करून बघा आणि काढून बघा म्हटलं तो जुना भाव. त्यांना माहितीच नाही, कारण कोणीतरी त्यांना सांगितलं शेअर घ्या आणि कपाटात ठेवा आणि विसरून जा कसं? आपण तिथे गुंतवणूक केली अंतमंत बघायला पाहिजे ना. पण बघा त्यांच्या नशिबात, मी नेहमीच सांगतो की शेअर बाजार असो कुठे असो, थोडासा नशिबाचा भाग कुठे ना कुठे असतोच हो. आता का नाही त्यांना बुद्धी झाली की कोणाला विचारायची मधल्या काळामध्ये? म्हणजे जे 28 लाख मिळाले असते त्याच्या म्हणजे 60,000मध्ये समाधान मानून ते ग्रस्त बसले. तेव्हा मला आठवण झाली, वि स खांडेकरांच्या एका पुस्तकात सुंदर वाक्य आहे. वि स खांडेकरांनी त्या पुस्तकात लिहिलं आहे, संकल्प आणि सिद्धी यामध्ये नियती उभी असते, तीही अशी नियती उभी आहे. आता हा मला स्वतः खूप म्हणजे खूप वाईट वाटलं. म्हटलं त्या ग्रस्तांचं किती वाईट नशीब आहे बघा, की त्यांना कोणी भेटला नाही असा. आणि नशीब त्यांनी मला विचारलं तरी, नाही तर ते रद्दी म्हणून टाकून रद्दी शेअर सर्टिफिकेट त्यांनी दिली असती. म्हणजे असं नशिबात नसतील ना तसं काहीतरी उभं राहतं. आणि उलटसुद्धा अनुभव मला आले. अगदी माझा व्यक्तिगत अनुभव सांगतो, अक्षरशः व्यक्तिगत अनुभव आहे. मी ज्यावेळी मुंबई स्टॉक एक्सचेंज सोडलं ना आणि CDSLला जॉईन झालो, मध्ये 7 ते 8 महिन्याचा बफर पिरियड होता, कारण मला BSc सोडून CDSLला जॉईन व्हायचं आहे आणि माझी पितृसंस्था बँक ऑफ इंडिया. तर त्यामुळे काय आलं, मी राजीनामा दिला, तो बँक ऑफ इंडियाचा राजीनामा द्यायच्या आधी BSc सोडलो आणि मी गोरेगावला बँक ऑफ इंडियाची शाखा आहे, तिथे मी त्यांचं एक डिमांड ड्राफ्टचं डिपार्टमेंट आहे, तिथे मी कामासाठी रुजू झालो. साधारणतः माहिती होतं 6-7 महिने मी असणार तिथे. नंतर मग राजीनामा मंजूर झाला की मग CDSला जॉईन करणार. तर कसं झालं, तिथे 7 महिने माझा पगार त्या गोरेगावला होत होता, बँक ऑफ इंडियाच्या गोरेगाव ऑफिसला. तर तिथे काम करणाऱ्या अनघा सावंत म्हणून एक स्टाफ होत्या, त्या HRचं काम बघायच्या. सौभाग्यवती अनघा सावंत दैसरलाच राहतात. त्यांची म्हणजे काही ओळख नव्हती. पण पहिला पगार माझा तिथे होता ना, त्या मला म्हणाला, ठाकूर तुम्ही एवढे सिनियर आहात आणि तुमचा बेसिक पगार एवढा कमी कसा हो? म्हटलं काही मला माहिती नाही, कारण अहो मी बँकेच्या बाहेर 32 वर्ष डेप्युटेशनला होतो, मला काही कशात मी लक्ष घातलेलं नाही, पगार बँकेत जमा होतो आहे खात्यामध्ये, ठीक आहे. तर त्या मला म्हणाल्या की तुमच्या सिनियरिटीप्रमाणे, वयाप्रमाणे हा तुमचा बेसिक कमी आहे, आणखी वाढा जास्त असायला पाहिजे होता. तर म्हटलं जाऊ द्या, आता काय प्रश्न आहे, 6-7 महिन्याचा प्रश्न आहे, मी आता सोडून जाणारच आहे. ते म्हणाले असं नाही, तुमच्या हक्काचे पैसे आहेत ना, ते काय मेहरबानी आहे का, तुम्ही काम केलेत ना बँकेमध्ये. तर म्हटलं जाऊ दे, आता कुठे काय करणार. तर त्या नघा सावंतबाईंनी काय करावं, माझ्या 3-4 वेळा मला आठवण केली, पण मी काय हलत नाही म्हटल्यावरती त्यांनी स्वतः पत्र लिहिलं बँक ऑफ इंडियाच्या स्टॉक एक्सचेंज ब्रँचला, कारण माझा पगार तिकडनं होत होता. त्यांनी त्यांना पत्र लिहिलं की असं असा स्टाफचा बेसिक कमी आहे. आणि का कमी येते त्या अनघा सावंतांनी बघितलं होतं की माझी 2 शेवटची इन्क्रीमेंट, ज्यावेळी मनुष्य बेस स्केल पुरं होतं ना 25 वर्ष, त्यानंतर जो असतो त्याला 3 वर्षानंतर एक स्पेशल इन्क्रीमेंट मिळतं, त्याला ते स्टॅग्नेशन इन्क्रीमेंट म्हणतात. ती म्हणजे 2 इन्क्रीमेंट द्यायची राहिली होती.
तर ते त्यांनी पत्र लिहून कळवलं आणि पत्र पाठवायच्या आधी माझ्याकडे आले. म्हणाले, ठाकूर माझ्यावर एक मेहरबानी कराल का? म्हटलं, काय हो? या पत्रावर जरा सही कराल का? म्हणजे त्यांनी सगळं पत्रही त्यांनी लिहिलं होतं, फक्त सही करायची बाकी ठेवली होती. म्हटलं मेहरबानी करतो, सही केली आणि ते पत्र त्यांनी पाठवलं स्टॉक एक्सचेंज ब्रँचला. पण तिथे काही साधारण महिनाभर झाला, काही दखल घेतली गेली नाही. मग ते म्हणाले, ठीक आहे ना, की बँक एकच आहे, त्यांच्याकडे कामाचं प्रेशर असेल, त्यांना नसेल वेळ मिळाला, मी करते. मग त्यांनी ते सगळं कॅल्क्युलेशन करून, आणि अमाऊंट लहान नव्हती हां, ही ॲरियर्सची अमाऊंट 24,000 रुपये होती. तर त्यांनी ते स्वतः नगा सावंतांनी कॅल्क्युलेशन केलं. ते पैसे मला गोरेगाव ब्रँचमधनं देववले आणि त्यांनी डेबिट नोट रेज केली स्टॉक एक्सचेंज ब्रँचवरती. इंटरनल मामला आहे त्यांचा, तो तुम्ही नाही देत, आम्ही देऊन तुमच्याकडनं वसूल करतो. बरं, त्याच्या नगा सावंतांनी ह्याच्यात काहीही मला फेवर केलं नव्हतं. माझेच पैसे मिळायचे ते त्यांनी मला मिळवून दिले. आश्चर्य म्हणण्यापेक्षा कौतुक असं आहे की त्यांची म्हणजे काही ओळख नव्हती, तरी देखील जे लक्षात आलं ना, ते आपण करावं ना. कोणाचं चांगलं असेल तर मी त्यांना सांगितलं नव्हतं मला मिळवून द्या म्हणून. आता अशा स्वभावाची जी माणसं असतात ना, ती बँकांचं एक ॲसेट असतं खरं. आणि 100 ते 10 माणसं अशी असतात. त्यामुळे अशी माणसं भेटल्यावरती वाटतं की ते माझ्या नशिबात होते ना, मी न मागता काही न करता ते माझ्याकडे 24,000 आले. म्हणून मी म्हणतो या सगळ्यामध्ये नशिबाचा थोडा का होईना पण तो भाग असा असतोच. आणि कसं झालं, या सगळ्या दौऱ्याच्या निमित्ताने खूप प्रवास झाला. मी जवळजवळ माझा 3.5 लाख किलोमीटर प्रवास झाला या सगळ्या भाषणाच्या निमित्ताने. त्यामध्ये अनेक लोकं भेटली. मध्यंतर मी तासगावला एक व्याख्यान केलं होतं. तासगाव म्हणजे आपले R.R. पाटील आबा, आपले गृहमंत्री होते. त्या आबांच्या मतदारसंघात एक कार्यक्रम व्हावाची त्यांची इच्छा होती, तर सकाळ दैनिकाबरोबर केला होता. तर तिथे कसं झालं, त्या हॉलमध्ये पहिल्या रांगेत ते ग्रस्त बसले होते, व्यापारी वगैरे असावेत. आता माझ्या कार्यक्रमामध्ये स्लाईड शो असतो, स्लाईडबरोबर मी बोलतो. तर त्या पहिल्या रांगेत बसलेले ते ग्रस्त होते कोणीतरी. तर भाषण माझं चालू असताना त्यांना फोन आला मोबाईलवरती, आणि ते मोबाईलवरती एवढ्या मोठ्या आवाजात बोलायला लागले ना की पुढे मला बोलणंच शक्य नव्हतं. मग मी माझं भाषण थांबवलं आणि ते जोरजोरात त्यांचं चालू होतं की आपण एखादा मनुष्य खरा मोबाईल घेऊन बाहेर जायला पाहिजे होतं ना हॉलच्या, पण काही माणसांना तो नसतो पोच. त्याने काय केलं, तसेच पहिल्या रांगेत बसून मोठमोठ्याने बोलायला लागले. आता काय विषय होता काय कळत नव्हतं, कारण त्यांच्या बोलण्यात फक्त एवढंच कळत होतं, असं मग चालतंय की, ह्याच्यापुढे गाडत जात नव्हतं. ते काय विषय कळत नव्हता, पण एवढ्या मोठ्याने चाललं होतं म्हटल्यावरती मला थांबणं भाग आलं. मग लोक सो बघत राहिले माझ्याकडे. मी म्हटलं त्यांना, म्हटलं साहेबांचं काहीतरी महत्त्वाचं काम दिसते, होऊन दे मग आपण बोलून. आणि त्याप्रमाणे जवळजवळ 5 ते 7 मिनटं तो माणूस बोलत होता. मी शांत दगडासारखा उभा होतो पोडियमवरती. आणि मग त्याचं बोलणं झाल्यावरती त्याने फोन खिशात ठेवला आणि मला काय सांगावं त्यांनी, हां मास्तर करा सुरू तुम्ही आता. म्हणजे एक उपहासाने म्हणून मी थांबलो होतो, ते त्याच्या गावी नव्हतं. त्याला वाटलं खरोखर माझ्यासाठी थांबलं आहे, मास्तर करा सुरू म्हणून. तर काय बोलायला, अशा वेळी हसायला येते ना, राग यायच्या वेळी हसायला येतं. आणि रागून चालत नसतो. आपण दुसऱ्याच्या गावात जात असतो, तिथे राग जर दाखवला ना आपली किंमत कमी होते. त्यामुळे राग आला नाही मला कसा असं म्हणून राहायला लागतं, त्याला इलाज नसतो, कारण आपण संस्थेतर्फे गेलेले असतो ना. मला मास्तर करा चालू म्हणाले. मग पुढे भाषण चालू केलं. म्हणजे कशासाठी आपण थांबलो होतो त्याला काही खजीलपणाची भावनाही नव्हती. आणि दुसरं एकदा झालं तुम्हाला सांगतो, दादरला छबिलदास हायस्कूल आहे ना दुर्वालच्या समोर, तिथे बऱ्याच वेळा असे छोटे छोटे कार्यक्रम असतात. तसा एका ब्रोकरनी कोणीतरी क्लासरूम बुक केली, छोटाच कार्यक्रम होता, आणि तिथे माझं व्याख्यान ठेवलं होतं. रविवारी अशी व्याख्यान असतात, कारण शाळा बंद असते ना, मुलांना त्रास व्हायला नको म्हणून. तर तिथे ते व्याख्यान सुरू असताना समोरच्या खोलीमध्ये एक सुतारकाम चालू होतं. ते सारखं ते ठोक 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 आवाज येत होता. मी इकडे काय बोलायला घेतलं, IPOसाठी अर्ज करताना ठोक ठोक ठोक, तुम्हाला चेक भरायला लागतो, क्रॉस चेक, किंवा तुम्ही बँकिंगनी पैसे देऊ शकता, इंटरनेट बँकिंगनी, ठोक ठोक ठोक. शेवटी म्हटलं तर 1.5 तास जसं चालत राहिलं ना तर कंटाळवाणं होतं, होते कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. म्हणून मी थांबलो कशासाठी, आयोजकाला सांगायचं की बाबा रे, जर बाजूला त्या शाळेचा पिऊन असतो ड्युटीवरती, त्याला सांग आणि वरच्या मजल्यावर किंवा खालच्या मजल्यावरती दुसरी एखादी खोली दे ना, म्हणजे आम्ही शांतपणे कार्यक्रम करू. म्हणून मी थांबलो होतो. तर ते सुतार काका थांबले, ते सुद्धा काम करायचे. आणि मला तिथून समोरच खोली होती. मला तिथून ओरडून काय सांगतात, मास्तर चालू द्या तुमचं, मला काय पण त्रास नाही, चालू द्या तुमचं.
त्यांना वाटलं की माझा त्रास त्यांना होतो म्हणून थांबलो आहे की काय. तिथे पण मला हसायला आलं. मग त्याने मला दुसरी खोली दिली, ती गोष्ट वेगळी. पण अशा खूप मजा मजा कार्यक्रमाच्या दरम्यानही झाल्या. आणि माणसं तर खूप भेटली, माणसं भेटली, संस्था भेटली. तुम्हाला सांगतो 1965 ते 75 मी गिरगावात राहत होतो. फणसवाडी म्हणून आहे, तिथे मी राहत होतो. तर गिरगावामध्ये मांगलवाडीमध्ये एक फोटो स्टुडिओ होता त्यावेळी, झारापकर फोटो स्टुडिओ. त्यावेळी मला हे पाहिजे होते, पासपोर्ट साईज फोटो पाहिजे होते. तर त्यावेळी ना 3 फोटोचे 5 रुपये होत असत. ही सांगतोय गोष्ट अशीच 1968-69ची असावी. तर ते 3 फोटोचे 5 रुपये होत असत. तर मी फोटो काढला, पैसे दिले आणि म्हणाले 2 दिवसाने घेऊन जा. 2 दिवसांनी जेव्हा मी फोटो आणायला गेलो ना, त्यावेळी त्याने ते पाकिट काढलं, पाकिटातनं फोटो, आणि बघता त्याच्यामध्ये 4 फोटो होते. मी 3 सांगितले होते, पण त्याने ते 4 प्रिंट केले होते. आता काय त्यांच्या माणसाची चूक असेल मला माहिती नाही. त्या झारपकरांनी काय करावं, पाकिटातनं 4 फोटो काढले, 1 फोटो बाजूला ठेवला, 3 फोटो मला पाकिटात घालून दिले, पैसे आधीच दिलेले होते. आणि मी जाणार तिथून, तेवढ्यात त्यांनी काय केलं माहिती आहे का, तो एक 4था फोटो माझ्यासमोर फाडून त्याचे 4 तुकडे केले आणि डस्टबिनमध्ये टाकले, कचऱ्याच्या डब्यात टाकले 4 तुकडे करून. तर माझ्या मनात विचार असा आला की एवी तेवी तुम्ही तो 4था फोटो भले तुमच्या चुकीने काढला होता ना, त्यासाठी जे काही पैसे खर्च व्हायचे होते ते झालेच होते ना, ते काय तुम्ही माझ्याकडून घेणार नाही. मग जर तुम्ही मला तो दिला असता 4था फोटो, तर मी तुमच्या दुकानाशी कायम ग्राहक म्हणून बांधला गेलो असतो ना. हो, किंबहुना असा दिला असतात, मी घेतलाय नसता, मी दिले असते पैसे. कारण काय होतं, फोटो लागत असता तो पासपोर्ट साईज, आज उद्या लागेल कधीतरी, मी घेतला असता. अर्ध्या किमतीत द्यायचं असतं, काही केलं असतं, मी पूर्ण किमतीत घेतला असता. पण मी हे बोलायच्या आधीच त्यांनी तो फाडून डस्टबिनमध्ये टाकला. मला खूप खटकलं म्हणण्यापेक्षा वाईट यासाठी वाटलं की त्या दुकानातून मी बाहेर गेल्यावरती त्याने फोटो फाडून टाकला असताना मला काही कळलं देखील नसतं, काही कळलं नसतं. किंबहुना मला असं वाटलं असतं की दुकानामध्ये बघा त्या काउंटरच्या काच असते ना, त्या काचेखाली अनेक फोटो लावलेले असतात. तर मला असं वाटलं असतं की माझा फोटो त्यांना आवडला आणि म्हणून त्यांनी आत ठेवायसाठी ठेवला असेल म्हणून. पण माझ्या देखत त्यांनी तो फाडल्यावरती मला एक म्हण आठवली, नाही तुला नाही मला घाल कुत्र्याला, असा एक वाक्प्रचार आहे. तसं नाही तुला नाही मला, आणि मला दिलं असतं मी तुमच्या दुकानाशी बांधव गेलो नसतो. आता परत त्या दुकानात मी पाऊल ठेवून काय हो कधी. पण मार्केटिंग म्हणतात ना, ते ह्या लोकांच्या गावी असत नाही. नुसतं दिलं असतं त्याचं काही खर्च होणार नव्हतं वेगळं. पण मार्केटिंग हे पुस्तकातनं शिकता येत नाही, हे रक्तात असायला लागतं. त्याचा तुम्हाला अनुभव सांगतो. मध्यंतरी मी 2017 साली डोंबिवलीला एक कार्यक्रम केला होता. डोंबिवली नागरी सहकारी बँकेने तो केला होता. खूप छान कार्यक्रम केला होता, कॅशलेसवरती भरपूर माणसं आली होती. पुन्हा तो केला होता. त्यानंतर कसं झालं, दुसऱ्या एका ठिकाणी कार्यक्रम चालू होता. तर तिथे मी सहज उल्लेख केला कृतज्ञतेने म्हणून की पहिला कार्यक्रम कॅशलेसचा डोंबिवली नागरी सहकारी बँकेने केला होता. चांगली गर्दी जमली होती, मेहनत त्याने केली होती, जाहिरात दिली होती, चांगला खर्च आणि त्यांच्या खर्चाने केला होता. तर त्याचा मी उल्लेख केला. त्यानंतर कुठेतरी त्या डोंबिवली नागरी बँकेचे जनरल मॅनेजर त्यावेळी होते उदय पेंडसे, त्यांच्या ते कानावर गेलं. त्यांनी मला फोन करून सांगितलं की ठाकूर आमच्या बँकेचा उल्लेख केला, थँक्स, हां धन्यवाद. आता त्यांच्या बँकेचा उल्लेख करायला माझं काय पदरचं खर्च होत नव्हतं किंवा त्यांनाही काही त्यांनी मोठा फरक पडला होता असंही नाही. पण एक सौजन्य असतं की बा आमच्या बँकेचा उल्लेख केलात ना, थँक्स म्हणून. आता त्याच्या उलट अनुभव मला एका राष्ट्रीयकृत बँकेचा आला. मी कणकवलीला गेलो होतो, तर तिथे एका राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेमध्ये गेलो होतो. तिथे एक माणूस आला होता, त्याला डिमॅट अकाउंट उघडायचं होतं कारण त्याला IPOला अर्ज करायचा होता आणि फक्त 2 दिवस बाकी होते IPO बंद व्हायला. त्यामुळे तो मॅनेजरना सांगत होता मला आजच्या आज केलं तर बरं होईल, म्हणजे मला IPOला अर्ज करता येईल. मॅनेजरही चांगले होते, त्यांनी ते कसंही करून सगळं म्हणाले ठीक आहे करतो. आणि त्यांनी त्या अकाउंट ओपन केलं देखील. त्यांनी त्यांचं त्याच दिवशी अकाउंट ओपन केलं. मग त्या माणसाला IPOला अर्ज भरता आला, तो खुश होऊन गेला. त्यानंतर काय झालं, माझा त्यावेळी लोकसत्तामध्ये स्तंभ असायचा, कॉलम असायचा दर सोमवारी. लोकसत्तामध्ये दर सोमवारी माझा कॉलम असाय अर्थवृत्तांतमध्ये. त्या कॉलमचं नाव होतं शेअर बाजाराचा. तर त्या एका लेखामध्ये मी हा उल्लेख केला होता की असं राष्ट्रीयकृत बँकेने चांगलं काम केलं. म्हणजे IPOच्या संदर्भात लेख होता, तिथे सहज उल्लेख केला होता जाता जाता की या कणकवली ब्रँचनी चांगलं काम केलं म्हणून, असं सगळ्यांनी करावं असं मतीत अर्थ होता. आणि त्यानंतर त्या बँकेच्या एका मार्केटिंग डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी मला भेटले. तर सहज त्यांना म्हटलं, माझ्याकडे पेपर पण होता, म्हटलं हे बघा तुमच्या बँकेचं मी लिहिलं आहे, फार चांगलं करतायत तुमची कणकवली शाखा. तर म्हटलं बँकेच्याबद्दल लिहिलं आहे मी असं चांगलं. त्यांनी मला काय विचारावं, आपने जो लिखा
ओ बैंक से परमिशन लिया था क्या? अरे ग्रहस्था म्हटलं, तुझ्या बँकेला मी काय शिव्या दिल्या, काय बदनामी केली? मी चांगलंच लिहितोय ना, परमिशन कशाला घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी? की तुझ्या पॉलिसीबद्दल मी लिहिलं आहे? नाही, तुमच्या सेवेबद्दल लिहिलं आहे ना, आणि चांगलंच लिहिलं आहे, त्यात परमिशन काय घ्यायची? आणि दुसरी गोष्ट, मी खरोखर परमिशन घ्यायला जर पत्र दिलं असतं, 6 महिने उत्तर दिलं असतं तुझ्या बँकेने. मी तात्पर्य, मार्केटिंग हे रक्तात असायला लागतो. आणि मला वाईट अशासाठी वाटलं की हे विचारणारा माणूस, आपले परमिशन लिहायचा काय बँका, हे विचारणारा मनुष्य मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये सिनियर ऑफिसर आहे. काय तो माणूस बँकेच्या मार्केटिंगचं भलं करणार मला सांगा. तर असे अनेक उदाहरणं सगळी म्हणजे अनुभवली ना, त्यामधनं मी सुद्धा खूप बरंच शिकलो. एकदा मी राजापूरला गेलो होतो, तर तो कार्यक्रम ठरवायसाठी, कारण राजापूरला व्याख्यान होतं माझं, तर ते व्याख्यानाचं ठरवायसाठी ग्रस्त आले होते. ते मुंबईत काही कार्यक्रमासाठी आले होते, ते मला भेटले. तर मला सहज म्हणाले की आमचा कार्यक्रम वगैरे ठरला. तर त्यांनी मला जे स्थळ सांगितलं ना, राजापूरपासून दूर होतं, तर सहज त्यांना मी विचारलं, म्हटलं हो त्याच्या आसपास ना अमुक अमुक नावाचे ग्रस्त राहतात, तुम्ही त्यांना ओळखता का? मी ओळखतो त्यांना, त्यांचं घर जवळ आहे का तुमच्या घरापासून? असं मी सहज विचारलं, काम काय नव्हतं. म्हटलं अमुक ग्रस्त, त्यांचं घर तुमच्या घरापासून जवळ आहे का? त्यांनी मला काय सांगावं? अहो जवळ म्हणून काय विचारता, त्याच्या घरास आग लागली तर आमच्या माझघरातून दिसेल. त्याच्या घराला आग लागली तर माझ्या माझघरातून दिसेल, इतकं जवळ आहे. तात्पर्य, मला एक गोष्ट लक्षात आली की या दोघांचे संबंध कसे आहेत त्या एका वाक्यावरून लक्षात आलं. सांगू शकले असतं ना वाक्याच अंतरावर आहे म्हणून. तसे अनेक माणसं ह्या कालखंडामध्ये भेटली. जसे आपले श्रीकांत जिचकर, सगळ्यांना माहिती आहे. श्रीकांत जिचकर हे 25व्या वर्षी महाराष्ट्राचे 28व्या वर्षी महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. अतिशय, आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण भारतामध्ये एकमेव व्यक्ती श्रीकांत जिचकर, आणि बिचारे 50व्या वर्षीच त्यांचं निधन झालं. अतिशय अकाली गेले ते. तर त्यांच्याकडे 22 पदव्या होत्या वेगवेगळ्या विषयाच्या. ते IAS होते, IPS होते, LLB होते, MCOM होते, CA होते, सगळ्या क्षेत्रातल्या पदव्या त्या माणसाच्याकडे 22 पदव्या होत्या. आणि अतिशय कर्तबगार देखणे ते गृहमंत्री होते 28व्या वर्षी महाराष्ट्राचे. आणि त्यावेळी बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते. तर त्यांना मी एकदा भेटलो होतो, असंच श्रीकांत जिचकर साहेबांना फोन केला. चंद्रशेखर ठाकूर बोलत आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये, छान अति उमदेग्रस्त. तर त्यांनी एका पुस्तकात लिहिलं आहे त्यांचा स्वतःचा अनुभव, म्हणजे मोठी माणसं कशी मोठी असतात बघा. त्यांनी अनुभवच आलेला आहे. ते म्हणाले, मी गृहमंत्री असताना जे त्यावेळीचे मुंबईचे पोलीस कमिशनर होते, मला वाटतं त्यावेळी सोमन साहेब असावेत असं वाटतं मला. तर त्यांनी लिहिलं आहे की ते डेप्युटी कमिशनर ज्यावेळी मला भेटायला येत असत, कमिशनर मुंबईचे, रिपोर्टिंग कोणाला करणार? गृहमंत्र्यांना. तर ते म्हणाले, जे कमिशनर होते त्यांचं वय 58 वर्ष होतं, म्हणजे माझ्या दुप्पट वय माझ्या वडिलांच्या वयाचे. प्रोटोकॉलप्रमाणे कमिशनर भेटायला आले गृहमंत्र्यांना की ते केबिनमध्ये आल्यावर पहिले सॅल्यूट करायचे. ते जिचकरांनी लिहिले की मला ते खूप असं ऑकवर्ड वयाच्याग्रस्त मला सॅल्यूट करतात, बरं नाही वाटत ते. जिचकर अतिशय सुसंस्कृत, नुसते शिकलेले गर्व नाही, भयानक सुसंस्कृत माणूस. तर ते म्हणाले, एवढा 58 वर्षाचं मनुष्य मला सॅल्यूट मारतो, मला बरं नाही वाटत. म्हणून ते म्हणाले, त्यांनी लिहिले की मी त्या कमिशनर साहेबांना सांगितलं, तुम्ही मला कृपा करून सॅल्यूट मारू नका, मला चमत्कारिक वाटतं, माझे वडील तुमच्या वयाचे आहेत. ते म्हणाले, असं नाही हो, प्रोटोकॉल आहे ना तो, मी तुम्हाला सॅल्यूट मारतोय कमिशनर, तुम्ही होम मिनिस्टर, मी तुम्हाला रिपोर्टिंग करतो, त्यात गैर काय नाही. पण ह्यांना ते नाही आवडायचं. पण कमिशनर साहेब मागे हटायला तयार नाही. ते म्हणाले, नाही, प्रोटोकॉलप्रमाणे करायला पाहिजे. मग शेवटी जिचकरांनी लिहिलं आहे, मी काय करायचं? मग ते आले, त्यांनी सॅल्यूट मारला. म्हणजे केबिनमध्ये आले की मी पहिला उठून उभं राहायचं खुर्चीच्या बाजूला करून, आणि ते आले सॅल्यूट मारून की माझ्या समोरचे खुर्चीत ते बसले की मग मी बसत असे. हा संस्कारांचा भाग झाला. हल्ली तुम्ही बघता ना, खेड्यामध्ये एक सरपंच कोणतरी 30 वर्षाचा निवडून आलेला असतो, आणि तिथे काम करणारा जो एम्प्लॉई असतो तो 50-55 वर्षाचा असतो, रिटायर्ड व्हायला आलेला. पण हा नगरसेवक त्याला बिनधास्तपणे अरेतुरे करून बोलत असतो, का निवडून आलेले, हे मोठे ना त्यांच्यापेक्षा. हा संस्कारांचा भाग झाला. तर अशा अनेक व्यक्ती भेटल्या. मागाशी मी उल्लेख केला प्रसाद कुलकर्णी आनंद यात्रा म्हणून त्यांचा कार्यक्रम खूप छान असतो. सकाळ दैनिकाबरोबर आम्ही अनेक ठिकाणी कार्यक्रम केले होते. आणि हा कविमनाचा माणूस, एकदा तर आम्ही आज औरंगाबाद, उद्या जालना, परवा परभणी आणि चौथ्या दिवशी नांदेड असा सलग दौरा केला होता. ते मला वाटलं की माझी सवयचे फिरता माणूस आहे मी, पण म्हटलं एक कवी आहेत, म्हटलं त्यांना कितपत प्रवासाचा त्रास. पण खूप छान, आणि आमच्या 4 दिवसात खूप गप्पा झाल्या. त्या प्रसाद कुलकर्णीचं वैशिष्ट्य म्हणजे एवढा चांगला माणूस. माझा ज्यावेळी 500वा कार्यक्रम झाला दादरला 2010 साली दुरुवाला, त्यावेळी त्यांनी माझ्या कार्यक्रमाचं विनामूल्य सूत्रसंचलन केलं होतं. 1 रुपया देखील घेतला नाही. म्हणाले माझा आनंद आहे म्हणून.
आणि इतकं छान सूत्रसंचालन केलं ना. मी त्यांना म्हटलं की महाभारत काळामध्ये अर्जुनाचा रथ श्रीकृष्णाने आखला होता, हा अर्जुनाचा बहुमान होता ना. तसं म्हटलं माझ्यासारख्या साध्या माणसाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रत्यक्षात प्रसाद कुलकर्णींनी करावं, हा माझा बहुमान होता. अतिशय ते नव्हे, त्या कार्यक्रमाचं इतकं सूत्रसंचालन म्हणतात ना, प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट, तसं थोडंसं माझ्या कार्यक्रमापेक्षा त्यांचंच हे जास्त झालं सूत्रसंचालन असं मला वाटलं. तर त्यांनी सूत्रसंचालन करता करता तो जो कार्यक्रम होता 500वा, त्या कार्यक्रमामध्ये माझ्या पत्नीला पण बोलावलं होतं. CDSLनी तो कार्यक्रम साजरा केला होता. माझ्या पत्नीलाही बोलावलं होतं, तिचाही सत्कार केला, म्हणजे ओटी भरून वगैरे सगळं मराठमोळं वातावरण होतं. तर ते जे 5 मिनटं त्याच्यात होती ना, पत्नीची ओटी भरणं वगैरे ह्या गोष्टीमध्ये 5 मिनटं गेली. तर तिथल्या तिथे ह्या प्रसाद कुलकर्णींनी एक लगेच कविता तिथे केली, जे पत्नी म्हणजे काय, पत्नी म्हणजे काय. टिकली एवढ्या सौभाग्यासाठी आपलं सगळं आयुष्य परमेश्वराच्या पायापाशी तारण ठेवून येते, आपल्या आयुष्यात होऊन जाते आपली, जपते आपल्या सुखासाठी, फुंकर घालते आपल्या अपयशावर, आपल्या वेदनावर. पण मानसन्मानाची निरांजने आपल्या भोवती ओवाळली जात असताना स्वतः मात्र धन्यता मानते प्रकाशाची सावली होऊन राहण्यात, तिला पत्नी असं म्हणतात. अहो, लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला ध्रुव हॉलमध्ये. म्हणजे इतकी प्रतिभा आमच्या प्रसाद कुलकर्णींची. आणि आज ते मुंबईत आहेत. एरवी माझ्या कार्यक्रमाला यायला तर वेळ असत नाही, कारण त्यांचे कार्यक्रम चालू असतात. तर काल त्यांना फोन केला, मला ठाकूर मी नक्की बघेन, मी मुंबईतच आहे म्हणून. आणि या सगळ्या कालखंडामध्ये कसं झालं, आम्हाला नेहमी जी आठवण होते ना ती माझ्या शाळेची. तुम्हाला एक सांगतो, आत्ताच मी बोललो, देवगड, सिंधुदुर्गामध्ये देवगड हापूस. तर देवगड हे माझं गाव, आणि तिथे शेठ मफतलाल गगलबाई हायस्कूल म्हणून जी शाळा आहे, तिथनं मी SSC झालो 65 साली, आणि मग मुंबईत आलो. तर तिथले आमचे शिक्षक होते ना, त्यांनी आम्हाला घडवलं. म्हणजे आत्ताच आम्ही गेल्या 4 मेला, आज 3 मे ना, गेल्या वर्षी 4 मेला आम्ही दादरला मामाकडे हॉलमध्ये काही मंडळी माझे विद्यार्थी जमलो होतो. त्याला उद्या 1 वर्ष होईल. तर सगळ्यांच्या आमच्या भावना अशा होतात की शिक्षकांनी खूप आम्हाला काहीतरी दिलं. आणि इतके द्रष्टे होते शिक्षक. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक होते डॉक्टर शंकर अनंत टेंगशे. त्यांनी दर शनिवारी आम्हाला गीतापाठ, गीतेचा एक अध्याय, गीतेची प्रार्थना हे आम्हाला म्हणून घ्यायचे. का तर आपले उच्चार चांगले होतात. पहिली गोष्ट, संस्कृत पठण केलं की उच्चार चांगले होतात. आज बघा काही मंडळी त्यांना स्टेशनरी म्हणता येत नाही, ई स्टेशनरी म्हणतात. आपल्याला कुठचा उच्चार अडत नाही. तर ते त्याने आमच्यावर खूप छान संस्कार केले. आणि सगळे शिक्षक होते ना, म्हणजे अभ्यासाबाहेर खूप त्याने आम्हाला शिकवलं. हे टेंगशे सर, तर त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते मुंबईला MA झाले होते, आणि MA झाल्यानंतर मुंबई सोडून ते देवगडला गेले, आणि आपलं कार्यक्षेत्र म्हणून त्यांनी शाळेचं मुख्याध्यापक होऊन निवृत्त होईपर्यंत इतकी शाळेला प्रचंड ऊर्जितावस्था त्यांनी आणली. आणि निवृत्त झाल्यावरती जे काय होतं ते सगळं शाळेला देऊन गेले. हो, आमच्या गावचे देखील नव्हते ते, एवढे म्हणजे तपस्वी मनुष्य. तसेच त्यांचे सहकारी पण सगळे शिक्षक छान होते. आमच्याकडे काशीनाथ रामचंद्र नाबर म्हणून ते उपमुख्याध्यापक होते. त्यांचं तर वैशिष्ट्य म्हणजे असं की हिशोबातला काटेकोरपणा. शाळेची सहल गेली ना की वर्गणी काढलेली असते, तर उरलेले पैसे सहल झाल्यावरती घरी शाळेत मुलं परत आली की 2 दिवसांनी सगळा हिशोब करून उरलेले पैसे सगळ्या मुलांना, भले ते 8 आणे असतील 12 आणे असतील, ते परत देत असत. आणि अगदी समजा 78 पैसे राहिले तर 75 पैसे द्यायचे आणि 3 पैसे गरीब विद्यार्थी निधीत जमा करायचे. म्हणजे इतकं त्यांचं काटेकोरपणा जो होता हिशोबातला. आणि खूप त्यांनी, आणि ह्या टेंगशे सर, नाबर सर यांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी शाळेच्या अभ्यासक्रमाबाहेर खूप विचार करायचे. त्या काळी कसं होतं 65 साली की SSC झाला की मनुष्य नोकरी करायचा. SSC झाला की नोकरीसाठी मुंबईला यायचा. सगळ्यांना पुढचं शिक्षण जमत नसे. आता मनुष्य नोकरीला लागायचा म्हणजे मुलाखती आलीच ना, मग ती मुलाखत कशी द्यायची, तिथे कशा प्रकारे उभं राहायचं वगैरे सगळं ते सांगत असत. पण एवढंच नव्हे, माझी 1965 जी बॅच होती ना, त्या वर्षापासून त्यांनी उपक्रम सुरू केला की मुलांची मुलाखत घ्यायची प्रत्यक्षात तिथे, आणि त्यांना कळू देत कसं असतं ते. आणि म्हणजे SSCची परीक्षा व्हायच्या आधीचा काळ, साधारण फेब्रुवारी महिना असे तो. ते एका दिवशी एक तुकडीतली मुलं, साधारणपणे 45 मुलं असत, त्या प्रत्येकाला एक एक करून आत बोलवायचं. तिथे आमचे टेंगशे सर असत, नाबर सर असत, आणि आमचे वर्ग शिक्षक जे कोणी असतील ते. तर 3घे जण मुलाखत घेत असत आणि एका मुलाला बोलवत असत. तर आम्ही मूर्ख होतो त्यावेळी. आम्ही क्लास रूमच्या बाहेर उभे असू,
आणि जो आत मुलाखत घ्यायला ज्याला बोलवलं आहे ना विद्यार्थ्याला, तो बाहेर आला की मी त्याला काय विचारायचे, हे तुला काय विचारलं, म्हणजे आमच्या भाषेतनं विचार, काय विचारले नाही तू काय सांगलंस. आता एवढी अक्कल नव्हती हो की त्याला जे प्रश्न विचारले ते थोडे पुढच्याला विचारणार, वेगवेगळे विचारणार ना, पण त्यावेळी समजच तेवढी होती. हां, तर सांगायचं असं की ती मुलाखत घेतल्यामुळे थोडंसं अंदाज यायचा की कशा प्रकारे प्रश्न, काय उत्तर द्यायचं. तर मला ज्यावेळी मुलाखतीला मी आत गेलो ना, त्यावेळी माझे शिक्षक होते, वर्ग शिक्षक सप्रे म्हणून होते, सर होते. तर प्रत्येकाने काही ना काही प्रश्न विचारले. तर त्यातला एक प्रश्न त्यांनी मला विचारला. आमच्या वर्गामध्ये एक कॅलेंडर लावलेलं होतं भिंतीवरती. तर मला त्या नावर सरांनी विचारलं, ह्या कॅलेंडरमधले चित्र काय आहे हे. तर मी सांगितलं ते एक ऋषी आहेत, ते काहीतरी सांगतायत आणि गणपती लिहून घेतो आहे. तर मला नावर सरांनी विचारलं, ते ठीक आहे रे, पण तो ऋषी कोण आहेत, ते ऋषी त्यांचं नाव काय, ते काय सांगतायत, गणपती काय लिहून घेतो आहे. मी म्हटलं सर नाही माहिती. सरांना नाही माहिती. तेव्हा ते रागावले नाहीत सर, पण त्यांनी मला इतकं सांगितलं ना, आजही लक्षात आहे. ते मला म्हणाले, अरे तुला हे माहिती नाही आहे ना, ठीक आहे, त्याचा काय अपराध नव्हे तो, पण गेलं 1 वर्ष तू ह्या वर्गामध्ये बसतो आहेस, तुला कधी वाटलं नाही आपल्या वर्ग शिक्षकांना विचारावं, सर हे चित्र आहे काय, ते कोण ऋषी आहेत, गणपती काय लिहून घेतो आहे, का विचारलं नाही. माहिती नसणं गुन्हा नव्हे, पण विचारलं का नाही. ते म्हटलं साहेब चूक झाली. तर म्हणाले की हे आवश्यक आहे. 1 वर्षात तुला वाटलं नाही का विचारावं असं. समजा वर्ग शिक्षकांना माहिती नसतं, वर्ग शिक्षकांना नीता साळवी आल्या आहेत, कार्यक्रम बघतायत. नीताताई तुमचेच वडील, त्यांच्याबद्दल आता मी बोललो आणि योगायोग म्हणजे तुम्ही आता कार्यक्रमाला आलात, आपलं स्वागत. नीता साळवी त्यांचेच हे वडील, नाबर सर मी उल्लेख करत होतो ते. अक्षरशः आम्ही ऋषितुल्य शिक्षक आम्हाला मिळाले होते. तर मला नावर सर म्हणाले, तू वर्ग शिक्षकांना विचारायचं, त्यांना नाही माहिती असतं, त्यांनी आणि कोणाला तरी विचारलं असतं, पण विचारत राहिल्याशिवाय ज्ञान वाढणार नाही. तर हे जे सगळं असतं ना, त्याला काय म्हणतात. मी म्हटलं जनरल नॉलेज. कुठची गोष्ट. ते म्हणाले बरोबर आहे, जनरल नॉलेज म्हणतात, पण जनरल नॉलेजचा अर्थ काय. म्हटलं सगळी माहिती असणं. म्हणाले नाही, जनरल नॉलेजचा अर्थ सगळी माहिती असणं असं नाही. एका माणसाला सगळ्या क्षेत्रातली सगळी माहिती असणार नाही, पण कुठची माहिती कोणाकडून कधी मिळेल हे माहिती असणं, त्याला जनरल नॉलेज म्हणतात. इतकं ते मला कुठेतरी रुजलं ना की खरं आहे ते. म्हणजे मला सांगा, इतकं त्यांनी आम्हाला घडवलं. आणि सगळेच शिक्षक आम्हाला, नारायण विष्णू गोडसे सर म्हणून होते, नारायण विष्णू गोडसे सर. त्यांचं वैशिष्ट्य असं की ते छान कवी होते, चित्रही छान काढत असत. त्यांची एक कविता खुद्द अटल बिहारी वाजपेयीजींनी रत्नागिरीमध्ये एका कार्यक्रमामध्ये खूप कौतुक केलं होतं. तसे सर आम्हाला लावले. आणि त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळी होती हो, त्यामुळे ना तो बोजा वाटत नसे. तो ते शिकवत हा बोजा वाटत नसे. जसं यशवंत देवानी एका कार्यक्रमात मी त्यांचं व्याख्यान ऐकलं होतं. ते म्हणाले स्वर आणि संगीत हे कसं असावं, शब्द, गाण्याचे शब्द आणि संगीत कसं असावं. तर सुरानं शब्दांचं ओझं वाटू नये आणि शब्दांना सुरांचं जबाबदारी वाटू नये. तसं ते मला गोडसे सर सांगत असतं. त्यांची शिकवायची पद्धत अफलातून होती. आज सकाळीच त्यांच्या पत्नी मंदाताई गोडसे त्यांच्याशी बोलणं झालं. ते गोडसे सरांची पद्धत कशी होती माहिती आहे का. एक गोष्टीरूप ते सांगत असत, म्हणजे उत्सुकता निर्माण व्हायची पुढचं ऐकून घ्यायची. एकदा त्याने मला सांगितलं होतं वर्गामध्ये, ते म्हणतात आपण ज्यावेळी मोजतो ना त्यावेळी कसे मोजतो, करंगडीपासून मोजतो, 1 2 3 करंगडीपासून मोजतो ना. तसं म्हणाले पूर्वी असं झालं की उत्तम उत्तम कवी कोण ह्याची मोजणी चालली होती. उत्तम कवी कोण, मग सहज आलं कालिदास. दुसरे कोण, कोणीच नाही. कालिदासाच्या तोडीचा दुसरा कोणीच कवी तर नाही ना. मग करंगडीवरती कालिदासच नाव, दुसरा कोण नसतं म्हणजे तिथे नावच नाही, म्हणून ती अनामिका. जिथे नाव नाही ती अनामिका. किती छान भले तो शब्दांचा खेळ आहे तो, पण असं ऐकल्यावर छान वाटतं. मग त्यांनी श्लोक सांगितला होता, पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यापततुल्य कवेरभावात अनामिका सार्थवती बभुव. अनामिका ही सार्थ झाली, याला नाव नाही म्हणून अनामिका. आवडलं ना सुभाषित. म्हटलं आणखी वाचायचं हे पुस्तक घे. म्हणजे अशा तऱ्हेने ना ते गोडी निर्माण करत असतो. नुसतं हे घे मी सांगतो म्हणून करायचं नव्हतं. तर असे शिक्षक लाभल्यावरती ना आम्हाला खरोखर जीवन धन्य झालं असं वाटतं. आणि शिक्षकांबरोबर सगळेच, घरीसुद्धा आमचं वातावरण चांगलं होतं. माझी आई फार शिकलेली नव्हती, 4थी शिकलेली होती, पण मी अजूनही म्हणतो की ती खूप माझ्यापेक्षा हुशार होती, खूप हुशार होती. काय काय माणसांना ना शिक्षणाची संधी मिळत नाही, शिक्षणाची संधी मिळत नाही.
आपल्या कार्यक्रमामध्ये विजय राऊत आले आहेत. विजय राऊत हे CDSLचे मॅनेजिंग डायरेक्टर होते काही काळ, नंतर मग त्यांचा कार्यकाल पुरा झाला. आणि विजय राऊतांच्यामुळे मी CDSLमध्ये आलो हे मी अगदी अभिमानाने सांगतो. ते मला खूप आग्रह करून त्यांनी मला बोलवलं, कारण ते आधी मला ओळखत होते. तर आईचं सांगायचं म्हणजे ना, माझ्या आईचं खूप हुशार होती ती, फक्त शिकायची संधी नाही मिळाली तिला. मधल्या काळात असं व्हायचं ना, मी एकदा वर्षातनं त्यावेळी साधारणपणे एप्रिल-मे महिन्यात देवगडला जात असे. प्रत्येक वेळी गेलं ना की मला प्रश्न विचारायचे, अरे तू काय वाईट काम नाही ना करत आहेस? म्हटलं नाही, मी स्टॉक एक्सचेंजमध्ये काम करतो. तुझ्या हातून कसं वाईट घडत नाही ना? अगं म्हटलं नाही, कसं घडेल वाईट? वाईट का घडेल? तू म्हटलं एवढे चांगले संस्कार करेस माझ्यावरती, मी वाईट का वागेन असं का तुला वाटतं? असं नाही रे, असंच असंच विचारलं. तू काय वाईट काम नाही ना करत? म्हटलं काही नाही करत, मी स्टॉक एक्सचेंजमध्ये आहे, तिथे काय काम करतो ते तिला सांगितलं तसं मी. पण तिने कधी मला उत्तर दिलं नाही. आणि नंतर ती वारली. नंतर आई माझी गेली, 2008 साली गेली ती. त्यानंतर आमच्या आईची एक जवळची मैत्रीण, ती आईच्याच वयाची, तिला मी भेटलो असताना ती मला म्हणाली, अरे तुझ्या आईला नेहमी काळजी वाटायची रे. म्हटलं कसली काळजी वाटायची? म्हटलं मला ते विचारायची तर खरी, तू काय वाईट काम करत नाहीस ना वगैरे. म्हटलं ती म्हणे का विचारायची तुला सांगतो. आमच्या आईचा एक लांबचा भाऊ उत्तम ज्योतिषी होता. आणि त्या उत्तम ज्योतिषी असल्यामुळे त्यांनी माझी पत्रिका बघून माझ्या आईला सांगितलं होतं की ह्या मुलाचा पोलिसांशी संबंध येईल. आता माणसांचा पोलिसांशी संबंध कधी येतो? गुन्हा केल्यावरती येतो. म्हणून तिला ते सारखं वाटत असे की तो सारा ह्या मला मुलाचा नक्की पोलिसांशी संबंध येईल, म्हणून तिला सारखं ते टेन्शन असं की ह्याच्या हातनं कायचं घडते का. आणि मग लक्षात आलं, अहो मी पोलिसांसाठी 25 कार्यक्रम केले. त्यामध्ये पोलिसांसाठी मी आता जसं महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिकला आहे, पुण्याला आहे, इतर ठिकाणी चिपळूण, रत्नागिरी, खूप ठिकाणी 25 ते 26 कार्यक्रम मी पोलिसांसाठी केले. त्या निमित्ताने पोलिसांशी संबंध आला. आमच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये पोलीस लोक येत असं, तिथे माझं सेशन असे, अशा प्रकारे संबंध आला. पण हे जर ती मला पूर्ण बोलली असती ना तर मी तिला सांगितलं असतं. पण बिचारी त्या टेन्शन घेऊन ती गेली असं मला वाटतं. म्हणजे ते टेन्शन कायम राहिलं तिला, पण बोलली असतं मी सांगितलं असं म्हणजे तिलाही मोकळं वाटलं असतं ना. तर अशा एक घटना घडतात. आणि खूप अशी मंडळी भेटली. जसं मी सज्जनगडला एकदा गेलो होतो, तिथे ना योगायोगाने प्रवचन चालू होतं सज्जनगडला. ते वातावरण एवढं छान असतं सज्जनगडाचं ना. ते मी आत्ताच बसलो होतो, तर तिथे त्या कथेकरांनी एक छान दाखला दिला होता. ते म्हणाले, क्षमा म्हणजे काय? क्षमा म्हणजे काय? चुरगळलेल्या फुलाच्या पाकळ्यांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा. चुरगळलेला फुलाच्या पाकळ्यांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा. म्हणजे चुरगळून देखील त्या फुलाला राग नाही, त्यांनी सुगंधच दिला. अशी उत्तम उत्तम उदाहरणं त्यांनी खूप सांगितली होती त्या व्याख्यानामध्ये. म्हणजे अगदी फारसा सश्रद्ध मनुष्य नसेल ना तरी ते वक्तृत्व जे त्यांचं आहे ना, त्यांनी आणखी छान सांगितलं होतं. ते म्हणाले, जोरजोरामध्ये लोक देवापुढे जातात, काय मागणं मागतात, नवस बोलतात वगैरे. ते रामदास स्वामी म्हणे मूक साधना करत असत. रामदास स्वामी, समर्थ रामदास स्वामी मूक साधना करत असत. तर ते एका विद्यार्थ्याने, त्यांच्या शिष्याने विचारलं स्वामींना, तुम्ही मूक साधना करताय कसं काय? तर स्वामी म्हणाले की देवासमोर आपण ज्यावेळी जातो ना त्यावेळी मागायची गरज नाही आहे ना. मला काय पाहिजे ते देवाला माहिती आहे, मला मागायला कशाला पाहिजे मोठ्या शब्दामध्ये. आणि त्यांनी उदाहरण सांगितलं रामदास स्वामींनी की म्हणाले, जुन्या काळची गोष्ट, एक राजवाडा होता, राजा होता, राजवाडा मोठा त्याचा होता. तर राजवाड्याच्या समोर एक मनुष्य अतिशय दीन असा, म्हणजे पोटखपाटीला गेलेलं, दाढी वाढलेली, 2 महिन्यात आंघोळ केलेली नाही असं, डोळे खोल गेलेले, कपडे फाटलेले, अशा अवस्थेत उभा होता. आणि नेमका राजा संध्याकाळी बाहेर पडला राजवाड्यातून काही कामानिमित्त रथातून. तर त्याने बघितला हा माणूस इथे उभा आहे असा भिकारी टाईप. तर राजाने त्याला विचारलं, तुला काय पाहिजे? राजाने विचारलं, चांगल्या हेतूने विचारलं, तुला काय पाहिजे? तर त्या भिकाऱ्यांनी राजाला सांगितलं, महाराज, माझी अवस्था बघून जर तुम्हाला कळत नसेल मला काय पाहिजे ते, तर तुमच्याकडे मागण्यात काय अर्थ आहे? तसं रामदास स्वामी म्हणाले की मी देवासमोर उभा राहतो, देवाला माहिती आहे ना मला काय पाहिजे ते, मग कशाला हे करायला पाहिजे म्हणून. आणि राहिलो होतो. तर दुसऱ्या दिवशी पण एक असंच प्रवचन चालू होतं, त्यांनी पण छान सांगितलं. ते म्हणाले, विश्वास आणि श्रद्धा ह्याच्यात फरक काय?
विश्वास आणि श्रद्धा ह्याच्यात फरक काय, हे जर असं सांगितलं ना एक 25 ओळी तर लक्षात देखील राहणार नाही. पण त्यांची उदाहरणं इतकी छान दिली होती. विश्वास आणि श्रद्धा याच्यात काय फरक. ते म्हणाले डोंबाराचा खेळ असतो ना, आपल्याला माहिती आहे दोरीवरून डोंबारी चालतो. तर म्हणाले एका ठिकाणी डोंबाराचा खेळ चालू होता, त्या अशा उंच, त्यातल्या दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीला आणि समोरच्या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीला त्या डोंबारांनी दोरी बांधली होती, जाड दोर होता. आणि त्याच्यावरून तो, आता बघा 2 मजले उंच त्या गॅलरीला दोरा बांधलेला दोर, आणि त्याच्यावरून तो डोंबारी खांद्यावर 5-6 वर्षाचं मूल घेऊन तो ह्या गॅलरीपासून त्या गॅलरीपर्यंत त्या दोरावरून चालत हातात ते थोडीशी काठी असते, तो चालत चालत आला. तर खाली शेकडो लोक उभे होते खेळ बघत. अहो केवढं जीवावरचं आहे ना की 2 मजले उंच, पडला तर काय होईल. तर तो त्या बिल्डिंगपासून ह्या बिल्डिंगपर्यंत दोरावरून चालत आला. लोकांनी खूप टाळ्या वाजवल्या, पैसे चांगले दिले. आपण लोक कदर करणारे असतो, एवढी कला त्याच्याकडे, लोकांनी व्यवस्थित पैसे दिले, तोही खुश झाला. मग त्या बिल्डिंगपासून मूल होतं स्वतःचं, आणि मग लोकांनी पैसे दिले, टाळ्या वाजवल्या. मग तो म्हणाला की मी आता तिथून इथे आलो, तुम्ही बघितलं, आता परत मी इथून त्या बिल्डिंगपर्यंत जाऊ शकेन का, तुम्हाला काय वाटतं. लोक म्हणाले जाऊ शकाल, आम्हाला विश्वास आहे, 100% विश्वास आहे, तुम्ही जाऊ शकाल, जसे आला तसे नक्की जाऊ शकाल. तुम्हाला विश्वास, हो म्हणाले, आम्हाला 100% विश्वास आहे, तुम्ही इथून परत जसे आलेत तसे जा. मग ठीक आहे म्हणाला. मग त्या डोंबारांनी आपल्या खांद्यावरच्या मुलाला खाली उतरवलं आणि प्रेक्षकांना म्हणाला तुमच्यात तर कोणाचं तरी एक मूल द्या 5-6 वर्षाचं, त्याला मी घेऊन जातो. एवढे लोक उभे होते, कोणीही आपलं मूल त्याला खांद्यावर घ्यायला दिलेलं नाही. का, विश्वास आहे ना तो पाडणार नाही म्हणून. मग काय दिलं नाही, श्रद्धा नाही आहे. ती म्हणाले विश्वास आणि श्रद्धा याच्यात की नाही आपलं मूल कोणी दिलं की विश्वास आहे पण श्रद्धा नाही, नाही तो पाडू शकणार नाही, जाईल अशी श्रद्धा नाही आहे. हा म्हणाले फरक आहे विश्वास आणि श्रद्धामध्ये. तर अशा ठिकाणी आपण कसं असतं, खूप शिकत असतो. फक्त शिकता शिकता काय करायला पाहिजे की आपल्याला डोळे आणि कान उघडे ठेवले ना की अनेक गोष्टी आपल्याला समजत असतात. आता मी भाषणं देतो, इतरांची पण भाषणं ऐकतो मी. मध्यंतरी आपल्या धनश्री लेलेंचं, म्हणजे त्या बाई विद्वत्तेबद्दल काय बोलणार, त्यांच्या वक्तृत्व चांगलं आहे, व्यासंग सगळ्या दृष्टीने. तर त्यांचं मी व्याख्यान ऐकलं. त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे ना इतकी छान आहे, आणि त्या ओघवत्या वाणीमध्ये बोलतात, आणि बरोबर समोर कागद पण नसतो हा त्यांचा. प्रचंड पाठांतर, म्हणजे मला क्षणभर असं वाटतं की त्यांच्यासमोर आपण काहीच नाही, एक न्यूनगंड होतं. तर त्याने एका व्याख्यामध्ये छान सांगितलं होतं, त्यांची ती ओघवती स्टाईल आहे ना, शरीर शक्तीचं, मन भक्तीचं, बुद्धी सत्याची आणि अंतःकरण संवेदनशीलतेचं हे जिथे आहे त्याला माणूस म्हणायचं. म्हणतो कोणत्याही देशाचा असो, धर्माचा असो, प्रांताचा असो, विश्वबंधुत्व ही संकल्पना आम्ही अशी मानतो. हे त्या जे सांगतात ना ते खूप छान असं असतं. शरीर शक्तीचं, मन भक्तीचं, बुद्धी सत्याची, अंतःकरण संवेदनशीलतेचं, अशी आणखी ह्याच्यापेक्षा मोठी पल्लेदार वाक्य त्या बोलत असतात. तशी माणसावटीमध्ये मी अकोल्याला गेलो होतो, आपल्या गजानन महाराजांचं संस्थान, तिथे आपल्याला माहिती आहे. त्या अकोला संस्थानचे जे अध्यक्ष आहेत ना त्यांचं नाव शिवराम पाटील. ऐकण्यासारखा हा किस्सा. शिवराम पाटील अध्यक्ष, ह्या गोष्टी झाली 8-10 वर्ष झाली. त्या शिवराम पाटीलांचं वैशिष्ट्य असं की ते अध्यक्ष असून देखील संस्थानाच्या संकुलात एकदा शिरले ना की तिथे ते पाणी देखील पित नाहीत. का, ते म्हणतात की जिथे मी सेवा देतोय घ्यायचा नाही, म्हणजे चहा सोडा पाणी देखील पित नाहीत तिथलं. म्हणतात का ह्या संस्थेमध्ये मी सेवा करतोय, मग इथला काही लाभ, आता पाणी प्यायला म्हणजे काय लाभ झाला का मोठा. पण इतके ग्रस्त जे सज्जन नाही हो. आजकाल इतर ठिकाणी बघा तुम्ही, तिकडे दबाव टाकलेला असतो, मला इथे ट्रस्टी म्हणून घ्या, मला अध्यक्ष करा. शिवराम पाटील अक्षरशः मी त्यांना म्हटलं, मला फक्त त्यावेळी तिथे मला भेटले नव्हते, मला हे कळलं होतं. नंतर ते जळगावात एका बँकेमध्ये भेट झाली होती, जळगाव जनता सहकारी बँकेमध्ये. त्यावेळी तिथे भेट झाली होती. त्यावेळी मी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांचे पाय मला सोडवे ना तो की किती माणसाचं, सात्विक माणसं असावीत. आणि अशी खूप माणसं मला भेटली. त्यामुळे ना असं वाटतं की जीवन सफल झालं. आणि सगळ्या क्षेत्रामध्ये, आता उदाहरण तुम्हाला सांगायचं, आता माझे 1600च्या वर व्याख्यानं झाली, पण सुरुवाती खूप त्रास व्हायचा असा, कारण आमचं नवीनच CDSC सुरू झालेली. तर लोकसत्ताबरोबर मला व्याख्यान करायचं खूप इच्छा होती, कारण लोकसत्ता 9 लाख त्यांचं सर्क्युलेशन आहे. तर हे डिमॅट जर पोचवायचं झालं तर मोठा व्यासपीठ आवश्यक आहे. म्हणून मी
त्यावेळी प्रसाद केरकर म्हणून होते उपसंपादक लोकसत्ताचे. आता त्यांनी लोकसत्ता सोडली, आता ते कृषीवलला असतात अलिबागला. तर प्रसाद केरकरांना मी भेटलो. आता ते त्यांच्या एकट्याच्या हातात नव्हतं, त्यांचं मार्केटिंग डिपार्टमेंट, इव्हेंट डिपार्टमेंट, 2-3 डिपार्टमेंट इन्व्हॉल्व होते. त्यामुळे होय 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 करत ते बरेच दिवस चाललं होतं. आणि साधारणपणे मी त्यांना दोष देत नाही आहे, म्हणजे कामाचा भाग येतो. 11 वेळा मी तिथे गेलो लोकसत्ता ऑफिसला, 11 वेळा. आणि 11वी ज्यावेळी मीटिंग होती ना, ती म्हणे आज आपण काहीतरी करूया, या. आणि प्रत्येकडे मी नाराजी काय दाखवणार हो, कारण गरज आम्हाला होती ना, काय त्यांना बोलणार, कारण ते फुकटच करणार होते आमच्यासाठी, गरज आम्हाला होती. तर 11व्या मीटिंगच्या वेळी त्यावेळी जायचं ठरलं ना, संध्याकाळी 4ची मीटिंग ठरली. आणि त्या दिवशी मुंबईमध्ये प्रचंड पाऊस पडला, म्हणजे ढोपरभर पाणी होतं. पण मीटिंग ठरली होती म्हटल्यावर मी काय केलं, 2-3 तास आधी निघालो. फोर्टमध्ये ऑफिस, त्यांचं लालबागला ऑफिस होतं त्यावेळी. तर मी डबल डेकर बसमध्ये बसून तिथे गेलो, उतरलो. आणि मी वेळेच्या आधीच पोचतो होतो, बाहेर थांबलो होतो. आणि 4 वाजता आत गेलो मीटिंगला. ते आश्चर्यचकित झाले. प्रसाद केरकर म्हणाले, ठाकूर ह्या एवढ्या पावसात ना तुम्ही याल असं आम्हाला सुतराम शक्यता नाही वाटली. साहजिकच होतं ना म्हणाले. म्हटलं नाही, मी एकदाच मला वेळ दिली म्हटल्यावरती. तर ते एवढे प्रभावित झाले. लगेच ते संपादक आपले त्यावेळी कुमार केतकर होते, नंतर वडके म्हणून इव्हेंट मॅनेजर होते, त्यांच्याकडे घेऊन गेले. म्हणाले हो एवढा पावसाचा माणूस आला आहे. आणि तो एक ना टर्निंग पॉईंट झाला. मग ते म्हणाले नाही आता आलात तुम्ही, आपण ठरवून टाकू. आणि मग आमचा कार्यक्रम ठरला. तो डिसेंबर 2006ला झाला होता रवींद्र नाट्य मंदिरमध्ये. आणि तोसुद्धा इतिहास झाला होता. रवींद्र नाट्य मंदिरमध्ये 4थ्या मजल्यावरती मिनी थिएटर आहे, साधारण 250 कपॅसिटीचं. तिथे हा कार्यक्रम सकाळी 9 वाजता सुरू झाला. आणि 9:30 वाजले कार्यक्रम सुरू झाला होता. आणि त्याचवेळी खाली 700 लोक येऊन उभे होते प्रवेश मिळायसाठी. इतका लोकसत्ताचं जबरदस्त सर्क्युलेशन आहे. मग ते 700 लोक आले, त्यांना कुठे बसवणार, हॉल फुल झाला होता, लोक जमिनीवर बसले होते वरती. मग योगायोगाने काय झालं की खाली जे मोठं थिएटर आहे ना तळमधल्याला, ते मोकळं होतं. मग लोकसत्तानी मॅनेजरला विनंती केली, म्हणून मग वरचा कार्यक्रम थांबवला. त्या सगळ्यांना खाली घेतले, अधिक खालचे 700 मिळून 960 लोकांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्य मंदिरला तो कार्यक्रम झाला. आणि तरी देखील लोक शिल्लक होते. मग स्वतः प्रसाद केरकरांनी काय केलं माहिती का, त्या आयल असतं ना, 2 सीटच्या मधला जो भाग असतो त्याला आयल म्हणतात, ते पायऱ्या असतात. त्या पायऱ्यावरती स्वतः प्रसाद केरकर बसले, माझे सहकारी सुधीर सावकार बसले. आणि मग लोक पण जसं कसं एका माणसाने केलं की इतरांना सुचतं, मग लोक जमिनीवर बसले होते. इतका तो कार्यक्रम झाला होता. या लोकांचं ऋण आहे खरं. तसं माझा पहिला कार्यक्रम केला होता तो 2004 साली केला होता महाराष्ट्र टाइम्सनी. त्यावेळी खरंच आम्हाला कोणी चंद्रशेखर ठाकूर सोडा, CDSL काही पण लोकांना माहिती नव्हतं. इव्हन रिझर्व्ह बँकेला माहिती नव्हतं CDSL म्हणजे काय आहे वगैरे. तर 2001 साली माझा पहिला लेख मी लिहिला ना, तो महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला. त्यावेळी उपसंपादक होते जॉन कोलॅसो, वसईला राहतात, आता ते निवृत्त झाले. तर जॉन कोलॅसोंचा ज्यावेळी मला फोन आला 2001च्या जानेवारीमध्ये की तुम्ही लेख पाठवलात, आम्ही तो छापणार आहे, तुम्हाला सांगू, खोटं नाही सांगत, अतिशय आनंद झाला. कारण पहिलं अपत्य प्राप्तीचा जो आनंद असतो ना, तेवढा आनंद झाला की आपला लेख महाराष्ट्र टाइम्समध्ये छापून येणार. आणि आला नंतर छापून तो, तिथपासून मग त्यांची आमची केमिस्ट्री जमली. मग मी अदनमधनं लेख लिहित होतो. मग ते स्तंभ असते बुधवारी महाराष्ट्र टाइम्सला. तर ते जॉन कॉलेसोने एक प्रकारे ब्रेक दिला, म्हणून त्यांचं मला ऋण. मध्यंतरी मी वसईत कार्यक्रम केला होता, पूर्ण 3 तास ते आले होते. आणि मग तो लेख झाल्यावरती असं वाटलं की आपण मठाबरोबर प्रोग्राम करूया म्हणून. मग 2004 साली माझा पहिला प्रोग्राम ठरला. त्याला देखील कारणीभूत झाले ते त्यावेळेचे संपादक भारतकुमार राऊत साहेब आणि त्यांचे सहकारी होते इब्राहिम अफगाण म्हणून. आता इब्राहिम अफगाण नंतर महाराष्ट्र टाइम्स सोडून गेले, परत आता ते महाराष्ट्र टाइम्समध्ये आहेत. इब्राहिम अफगाण, त्यांचं मला खरंच ऋण वाटतं दोघांचं. कारण त्यांनी काही आम्हाचं नाव नसताना सांगितलं ठीक आहे तुम्हाला कार्यक्रम करायचं ना, लोकांना डिमॅटची माहिती द्यायची ना, ठ्या. त्यांनी आपल्या खर्चाने 2 जाहिराती दिल्या महाराष्ट्र टाइम्सनी. आणि त्यावेळी आमच्याकडे बजेट नव्हतं. मग टाइम्स ऑफ इंडिया इमारतीमध्ये 4थ्या मजल्यावरती कॅन्टीनमधल्या खुर्च्या लावून तिथे त्याने हा कार्यक्रम केला, 120 खुर्च्या लावून. आणि त्या कार्यक्रमाला इतकी जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला, लोक खाली उभे होते. मग तोच कार्यक्रम त्यांनी प्रबोधनकार ठाकरेला केला, तोच कार्यक्रम ठाण्याला दिवनिक बँकेट हॉलमध्ये केला. 3ही कार्यक्रम महाराष्ट्र टाइम्सनी अक्षरशः विनामूल्य, आमच्याकडे 1 रुपया घेतला नाही त्यांनी, का लोकांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून. आणि तो पहिला कार्यक्रम होता मोठ्या स्वरूपातला 2004 सालचा टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंगमध्ये. त्यावेळी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक भारतकुमार राऊत तेही पूर्ण वेळ उपस्थित होते. आणि त्यांनी सांगितलं ठाकूर हा तुमचा कार्यक्रम म्हणजे 52 कशी सोनं आहे, ह्याचे 1000 कार्यक्रम होतील आणि 1000व्या कार्यक्रमाला मी निश्चितपणे येईन. आणि मित्र हो, ही गोष्ट 2004ची सांगितली.
आणि बरोबर 10 वर्षांनी 2014 साली माझा 1000वा कार्यक्रम झाला दादरला राजा शिवाजी विद्यालयामध्ये. आणि त्यावेळी आठवणीने आमच्या निमंत्रणाला मान देऊन भारतकुमार राऊतसाहेब त्यावेळी मठाचे संपादक नव्हते, त्यांनी राजीनामा देऊन खासदार झाले होते, तरी देखील ते दिल्लीहून मुद्दाम त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. मोठी माणसं खरंच मोठी असतात. त्याच कार्यक्रमामध्ये सेवीचे जनरल मॅनेजर GP गर्ग म्हणून ते देखील प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. तर हे भारतकुमार राऊत साहेबांचं ऋण आहे की ही एवढी मोठी मंडळी असूनसुद्धा ते खासदार होते. निवडणुकीची आचारसंहिता लागली होती. ते म्हणाले मला बंधन आहे फक्त 15 मिनिटाचं, त्याच्यावर भाषण करता येत नाही, आणि मोजून ते 15 मिनिटं घड्याळ लावून बोलले. अशा प्रकारे ही माणसं सगळी भेटली ना तर असं वाटतं ना की कुठचं तरी गेल्या जन्मीचं माझं पुण्य असेल. त्यामुळे मला BSc आणि CDSL सारखी माणसं भेटली आणि त्यातनंच अनेक लोकांशी संबंध आला. नाही तर चंद्रशेखर ठाकूरला कोण ओळखत होता. आणि अनेक अशा गोष्टी घडल्या. मध्यंतरी म्हणजे ह्या गोष्टी झाली तरी मी शाळा सोडल्यानंतर मी कार्यक्रम केला होता ठाण्यापूर्वेला. तिथे जिजाऊ कॉलनी असं काहीतरी आहे का, जिजामाता नगर, मला आठवत नाही. तिथे शोभाताई सुभेदार मला वाटतं त्या आहेत, शोभा सुभेदार, ते पत्रकार आहेत, त्यांनी तो कार्यक्रम केला होता. तर कार्यक्रमामध्ये मी सहज उल्लेख केला कुठचं ते उदाहरण देताना की देवगडचं शेठ मोहम्मदलाल गगलबाई हायस्कूलचा मी विद्यार्थी म्हणून. आणि कार्यक्रम संपल्यावरती आमच्याकडे कसं होतं की प्रश्नोत्तर असतात. त्या प्रश्नोत्तराच्या दरम्यान प्रेक्षकामधनं एक महिला उठून उभ्या राहिल्या. त्या म्हणाल्या, म्हणजे मला भेटायला आल्या. त्या म्हणाल्या मी साठे, माझं नाव पद्मजा साठे, त्यांचं त्यावेळचं नाव होतं पुष्पाताई भिडे. त्या शिक्षिका होत्या मला 9वीत असताना, आणि त्या मला भेटल्या ठाण्याच्या कार्यक्रमात. त्या तब्बल शाळा सोडल्यानंतर 45 वर्षांनी भेटल्या. आणि त्या का केवळ मी तो उल्लेख केला की मी त्या शाळेचा विद्यार्थी. त्या म्हणाल्या मी पेपर वाचते, माझ्याकडे महाराष्ट्र टाइम्स येतो, पण मला काय माहिती तो तूच असा. बरं 45 वर्षामध्ये माझ्यामध्ये प्रचंड फरक पडला होता ना. 11वीतला मुलगा आणि आताच्यामध्ये खूप फरक पडला. त्यामुळे ओळखण्याचा प्रश्न होता, मी त्यांना ओळखण्याचा प्रश्न नव्हता. पण केवळ हे सांगितल्यामुळे त्या भेटायला आल्या. त्यानंतर खूप वेळा आमची भेट झाली. मी त्यांच्याकडे ठाण्याला गेल्यावर जातो, म्हणजे एवढा आनंद झाला. आणि मला ना त्या शोभाताई सुभेदारांचं कौतुक वाटतं की ज्यावेळी त्यांना हे कळलं त्या म्हणत पब्लिकमध्येच म्हणाले मला त्या. आणि मी सांगितलं, म्हटलं आहे माझ्या शिक्षिका आहेत. त्या शोभाताई सुभेदारांनी त्यांना वरती स्टेजवर बोलवलं, त्यांना पुष्पगुच्छ दिला, सगळ्यांच्याबरोबर आमच्याबरोबर फोटो काढून घेतला. म्हणाल्या 45 वर्षानंतर विद्यार्थी तुम्हाला भेटला, अशा प्रकारे हा ऐतिहासिक क्षण आहे म्हणून. मी त्यांचा खूप त्यांनी सत्कार केला. अशा अनेक घटना घडल्या. तुम्हाला सांगतो ना की बोलायचं झालं तर खूप असं बोलण्यासारखं होतं. पण साधारणपणे माझं एक ना कार्यक्रमाला बंधन असतं की 75 मिनिटं बोलायचं आणि मग पुढे 15 मिनिटं प्रश्नोत्तर वगैरे होतात. आता आपण सुरुवात केली 4ला, तर 5:15 होत आले आहेत म्हणून. बंधन थोडं शिस्त पाहिजे. कुठची गोष्ट करताना शिस्त आवश्यक आहे. म्हणजे वेळेत कार्यक्रम सुरू करणं, वेळेत संपवणं. आणि मी सांगितलं अनेक लोकांच्याकडनं मी चांगलंही शिकलो, वाईटही शिकलो. वाईट शिकलो ते असं, एकदा वाशीला कार्यक्रम होता, ह्या गोष्टीला झाली 10 वर्ष. तिथे 6 वक्ते होते, प्रत्येकाला 20 मिनिटं वेळ दिला होता. 6 वक्ते, प्रत्येकाला 20 मिनिटं. मी ज्यावेळी अशी कोणी कार्यक्रम असेल ना तर पहिली गोष्ट घरी मी रिहर्सल करतो की किती वेळ तेवढा होतो की नाही. 2 मिनिटं कमीच ठेवायची ना. तर माझा नंबर होता 4था बोलताना, आणि प्रत्येकाला 20 मिनिटं म्हणून सांगितली होती. आता प्रत्येकाचं सगळेच शिकलेले, म्हणजे ह्या विषयावर व्याख्यान देणारी माणसं सगळीच सुशिक्षित असतात ना. तर त्यांनी बंधन पाळायला नको का. तर माझ्या आधी जो वक्ता होता तो 20 मिनिटाच्या ऐवजी किती बोलला, 42 मिनिटं बोलला. आता आयोजक सज्जन असतात, त्याला काही शर्टला खेचून परत त्याला थोडंच खाली बसवणार आहेत. अधनमधनं ते चिठ्ठ्या पाठवत असतात, पण काय माणसाची धाडच असतं, चिठ्ठ्या असल्या तरी चिठ्ठ्या घेतात ते बाजूला ठेवतात. तर 42 मिनिटं तो मनुष्य बोलला, म्हणजे दुप्पट वेळ बोलल्यावरती. आता काय होईल बरं, कार्यक्रम वेळेत संपवायचा होता, कारण हॉलचं नियम असतो तसा. तर मला त्या माणसाबद्दल असं गंमत वाटली की तो 42 मिनिटं भाषण करून खाली उतरताना त्याने मला काय सांगावं, वी आर शॉर्ट ऑफ टाईम, सो माय रिक्वेस्ट टू रिमेनिंग स्पीकर्स, यू प्लीज कट शॉर्ट. अरे तू स्वतः जास्त घेतो, तुला काय अधिकार आहे आम्हाला सांगायचा, यू कट शॉर्ट म्हणून. म्हणजे शिकलेली माणसं असं अनेक वेळांना. मगाशी म्हटलं की माझी आई भले शिकलेली नसेल पण ती खूप हुशार होती. आणि असे पडत पंडित ज्याला म्हणतो ना आपण, पडत पंडित हा शब्द आहे. माझे मित्र आहेत सुधीर सावकार, ते म्हणतात अहो पडत पंडित नाही, पडत मूर्ख म्हणायचं त्यांना. की स्वतः 24 मिनिटं जास्त घेऊन तू मनुष्य साडसूदपणे इतरांना सांगतोस की तुम्ही कमी करा म्हणून.
अशा अनेक अनुभव ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आले. खूप छान छान माणसं भेटली, खूप त्यांच्याकडनं मी शिकलो. त्यामुळे माझी आयुष्याबद्दल तक्रार नाही आहे. मंडळी मला भेटली ती चांगली भेटली. अगदी आता हे सगळं तंत्र म्हटलं ना, हे फेसबुक लाईव्ह वगैरे, माझ्या CDSLमध्ये विकास बर्गे म्हणून तरुण मुलगा आहे. सुरुवातीला मला तरी कुठे माहिती होतं का ही मुलं झटझट शिकतात हो, आम्हाला त्याच्यातलं ह्या पिढीला फारसं कळत नाही. तर त्यांनी मला सांगितलं, सर तुम्ही एवढं करताय ना, कळायला काय झालं म्हणून. एकदा त्यांनी मला तिथे बसून दाखवलं होतं हे फेसबुक लाईव्ह वगैरे. विकास बर्गे, आता त्याचा फोन आला होता सकाळी, कदाचित तो बघतही असेल कार्यक्रम. तर बालादपी सुभाषितम ग्राह्यम, कोणाकडूनही शिकायला मिळतं. त्यामुळे तो एवढाचा मुलगा आहे, 25 वर्षाचा आहे, मी 60 वर्षाचा आहे, तो मला काय शिकवणार असं म्हणण्यात काही पॉईंट असत नाही. सगळ्यांकडनं शिकावं, डोळे उघडे ठेवावे, कान उघडे ठेवावे, आपल्याला त्याचा फायदा होतो. तर मित्र, 1.25 तास झाला आहे आता. मी थांबतो इथे. पुन्हा केव्हा तरी असं मनात आलं तर पुन्हा आपण भेटू, कारण तंत्र आपल्या दिमतीला हजर आहे. आता मात्र इथेच थांबतो. सगळ्यांचे आभार. आपण आलात, खूप आनंद झाला. आपण सगळे नेहमी असं प्रेम असतं. माझे हजारो वाचक, श्रोते, प्रेक्षक, TV चे असतील,